उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हालाभ पद्मनाभ जोडला महायोग पेटे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग तडिद्वाससं नीलमेघावभासं ब्रह्ममन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशम् वरम त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगाकार दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाजी यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रजे निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसो जोदायक कुपल चारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार मस्तक है पाया मरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
जय गावी केला वास त्याशी नसावे उदास उजळले भाग्य आता वघे चिंता वारली संत दर्शनी हलाभ पद्मनाभ जोडला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकर्ता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु देहूचे सुप्रसिद्ध साधू अगदी तुमचा आमचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसारावर तिलांजली अर्पण करणारे देहूचे महान असणारे संत जगदमान्य असणारे जगद्गुरु तुकोबर आहे आणि माझ्या तुकोबरांचा गोड असणारा 4 चरणांचा अगदी मला असं वाटतं जवळजवळ सर्वांच्या परिचयाचा असणारा पाठांतरातला भाग्याचं वर्णन करणारा अभंग जमलेल्या सर्व संत मायबापांच्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल अभंग हा 4 चरणाचा आहे आणि मला असं वाटतं आज या धर्म जागेवर बसलेले जेवढे काही मंडळी असतील सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे मी सांगत असतो महाराज तुमचं बसलेल्यांचं सोडून द्या पण जो व्यक्ती गुरुजी किमान परमार्थामध्ये जीवन जगतो त्यांचा काय ना अभंग पाठ आहे पाठ जरी नसला तरी परमार्थिक व्यक्तीचा हा अभंग बाबा कानपाठ का होईना आहेच आणि जर एखाद्या व्यक्तीचा एखाद्या परमार्थिक व्यक्तीचा हा अभंग कानपाठ जर नसेल तर असं समजा तो या महाराष्ट्रामधला नसावा मला असं वाटतं दैनंदिन जीवनामध्ये एकादशीचं भजन असू द्या सोमवारचं भजन असू द्या प्रत्येक वारकऱ्याच्या जीवनात या अभंगाचा संबंध आल्याशिवाय राहत नाही या अभंगाची भूमिका गोड आहे तुकाराम महाराज गोड असणारं वर्णन करतात एकदा त्या ठिकाणी महाराज मला असं वाटतं की तुकोबराय ओतूर या गावी गेले आता ओतूर हे गाव जुन्नर तालुक्यामध्ये ओतूर या गावी गेले आणि ओतूर या गावी गेल्याच्या नंतर तिथं एका तुळशी वृंदावनाच्या वठारात त्या ठिकाणी झोपले आणि झोपले असताना माझ्या तुकोबरांना स्वप्न पडलं आणि तुकोबरांच्या स्वप्नामध्ये मला असं वाटतं की तुकोबरांना त्यांच्या सद्गुरूंनी दर्शन दिलं भेट दिली तुकोबरांचे सद्गुरू कोण बाबाजी चैतन्य सर्वांना माहिती मला ऐका तुकोबरांच्या सद्गुरूंनी तुकोबरांना स्वप्नामध्ये येऊन अनुग्रह दिला भेट दिली दर्शन दिलं महाराज वर्णन करतात की माझ्या सद्गुरूंनी मला स्वप्नामध्ये येऊन अनुग्रह दिल्याच्या नंतर काय परिणाम झाला तर दुर्लभ असणारा तो परमात्मा त्या परमात्म्याचा आमच्या जीवनात आम्हाला साक्षात्कार झाला बरं महाराज इथपर्यंतच का त्याच्याही पुढे वर्णन केलं भगवंताचा साक्षात्कार झाल्याच्या नंतर मला असं वाटतं सर्व जग ज्या चिंतेने चिंताग्रस्त आहे अशी असणारी चिंता आमच्या जीवनातील समूळपणे नष्ट झाली वारली कारण तुकोबराय असं नाही म्हटले गुरुजी अवघी चिंता पळाली किंवा अवघी चिंता गेली अवघी चिंता वारली बसलेली मंडळी कल्पना करा गेली म्हटल्यावर परत येण्याची शक्यता आहे महाराज पळाली म्हटल्यावर सुद्धा परत येण्याची शक्यता आहे आता बसलेली मंडळी कल्पना करा एखाद्याची बायको गेली म्हणजे माहेराला वेगळा अर्थ नको महाराज आधीच तर भेटत नाही आहे की नाही ऐका एखाद्याची बायको गेली ती 4 दिवसांत म्हणा 8 दिवसांत म्हणा 15 दिवसांत म्हणा गुरुजी परत येणारच आहे काय बोलतो तुम्ही लक्षात घ्या पण कोणाची मरू नये महाराज कोणाची मरू नये पण एखाद्याची वारली आता महाराज वर्णन करतात आता परत येणं नाही महाराज तशी आमच्या जीवनातील जी चिंता होती सद्गुरूंच्या अनुग्रहामुळे परमात्म्याचा साक्षात्कार झाला आणि आमच्या जीवनातील जी चिंता होती ती समूळपणे नष्ट झाली वारली आणि ज्या दिवशी आमच्या जीवनातील चिंता वारली त्याच दिवशी खऱ्या अर्थाने माझं भाग्य उदयाला आलं उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली विठ्ठल नष्ट झाली बरं तुकोबर आहे तुम्ही हे तुमच्या मनाचं बोलता का याला कुणाचा पुरावा आहे याला कुणाचं प्रमाण याला कुणाचं मत कारण कुणाच्या तरी पुराव्याशिवाय कुणाच्या तरी मताशिवाय कोणतीच गोष्ट पूर्णत्वाला जात नाही कोणत्याही गोष्टीला पुरावा लागतो महाराज जसं कीर्तनकार बोलत असताना कीर्तनकाराच्या बोलण्याला सुद्धा पुरावा लागतो महाराज काय बोलतो मी लक्षात घ्या जर गुरुजी कीर्तनकाराच्या बोलण्याला यदा कदाचित पुरावा नसेल तर कीर्तनकार पुरावा हुशारी महाराज माणसं बरं का ऐका मी सांगत असतो महाराज पुराव्याशिवाय कोणतीच गोष्ट पूर्णत्वाला जात नाही मग महाराज तुम्ही हे तुमच्या मनाचं बोलता याला कुणाचा पुरावा आहे याला कुणाचं प्रमाण त्यावेळेस तुकोबराय वर्णन करतात सद्गुरूंचं दर्शन आमच्या जीवनात आम्हाला प्राप्त झालं नव्हे महात्म्यांची भेट आमच्या जीवनात आम्हाला प्राप्त झाली संतांची भेट आमच्या जीवनात आम्हाला प्राप्त झाली आणि संत भेटीचा जो लाभ आहे किंवा संत दर्शनाचा जो लाभ आहे कशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आमच्या जीवनात आम्हाला प्राप्त झाला तर मला असं वाटतं की ज्ञानोबरांसारख्या संतांची भेट असेल मला असं वाटतं बाबाजी सारख्या महात्म्यांची भेट आमच्या जीवनात आम्हाला प्राप्त झाली आणि दुर्लभ असणारा तो परमात्मा किती दुर्लभ आहे महाराज कल्पना करा मी सांगत असतो नखांच्या चुमळी झाल्यात लांब लांब अशा जाटा वाढलेल्या आहेत अंगावर मासाचा कण राहिलेला नाही एवढी घोर तपश्चर्या एवढी घोर साधना ज्या योग्यांनी केली ज्या मुनींनी केली अशा योग्यांचे तो परमात्मा कधी ध्यानामनात नाही महाराज वर्णन करतात अशा योग्यांचे तो परमात्मा कधी ध्यानामनात नाही पण मला असं वाटतं की ज्ञानोबरांसारख्या महात्म्यांची भेट आमच्या जीवनात आम्हाला प्राप्त झाली बाबाजी सद्गुरूंसारख्या महात्म्यांची भेट आमच्या जीवनात आम्हाला प्राप्त झाली आणि त्याचा परिणाम काय झाला ऐका याद
आम्हापाशी मागे पुढे एवढा दुर्लभ असणारा परमात्मा आमच्या जीवनात आम्हाला ज्ञानोबांसारखे असेल, बाबाजी सद्गुरूंसारख्या संतांची भेट झाली, महात्म्यांची भेट प्राप्त झाली आणि त्याचा लाभ तरी काय प्राप्त झाला तर संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. एवढा दुर्लभ असणारा परमात्मा आमच्या जीवनात आम्हाला प्राप्त झाला आणि याच्यापेक्षा मोठा लाभ कोणता असेल महाराज? विठ्ठल विठ्ठल. व्यवहारातलं जर एखादं उदाहरण घेतलं, व्यवहारातली एखादी वस्तू एखादी गोष्ट जर आपल्या जीवनात आपल्याला मर्यादेच्या वर प्राप्त झाली तर आपण विचार करतो गुरुजी हिची साठवणूक कुठं करावी, हिला ठेवावं कुठं? कल्पना करा मला. व्यवहारातलं जर एखादं उदाहरण घेतलं तर आपण एवढा विचार करतो, बाबा मला असं वाटतं सर्व जगाचा चालक मालक असणारा, ब्रह्मांडाचा मालक असणारा तो परमात्मा जर यदा कदाचित आपल्या जीवनात आपल्याला प्राप्त झाला तर महाराज वर्णन करतात त्या भगवंताला साठवण्याकरता जागा पाहिजे ना. पण मला असं वाटतं भगवंताला साठवण्याकरता नव्हे देवाला साठवण्याकरता या जगामध्ये एकच जागा आहे, साठविला अरे जिही हृदय मंदिर. भगवंताला साठवण्याकरता जगात एकच जागा आहे, ते म्हणजे आपलं अंतःकरण, आपलं हृदय. या हृदयरूपी मंदिराशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी आपण देवाला साठवू शकत नाही. महाराज वर्णन करतात ज्या पद्धतीने आम्ही देवाला अंतःकरणामध्ये साठवण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा अंतःकरणामध्ये मला असं वाटतं की भगवंताला या हृदयरूपी मंदिरामध्ये त्या ठिकाणी साठवण्याचा प्रयत्न करा. मायेचं आवरण बाजूला झालं की आतलं त्या ठिकाणी परमात्मा त्या ठिकाणी महाराज जागृत होतो. महाराज वर्णन करतात आम्ही कशा पद्धतीने साठवलं तर संपुष्ट हे हृदयी पेटी करुणी पोटी साठवू. ज्या पद्धतीने आम्ही साठवलं त्या पद्धतीने तुम्ही साठवण्याचा प्रयत्न करा. बरं महाराज या सगळ्या गोष्टींचा आनंद आमच्या जीवनात आम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर आम्हाला कोणतं साधन करावं लागेल, नेमकं काय करावं लागेल? त्यावेळेस तुकोबा वर्णन करतात आज आपण बहुसंख्येने या मला असं वाटतं की धर्म मंडपामध्ये नवे मंदिराच्या प्रांगणामध्ये असेल या धर्म जागेवर आपण एकत्रित झालेलो आहोत. आपल्या मुखाला देवाचं नाव येतं, आपल्या हातनं टाळी वाजते. या मागचं एकच कारण आहे. काय कारण आहे? आपलं काहीतरी पूर्वजन्माचं पुण्य असलं पाहिजे. मनाचं बोलत नाही महाराज. पूर्वजन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखे हरी पैठा होय. नाथबाबा हरिपाठामध्ये वर्णन करतात काहीतरी पूर्वजन्माचा पुण्याचा संचय, पूर्वजन्माचा पुण्याचा ठेवा असल्याशिवाय आपल्या मुखाला देवाचं चिंतन येऊ शकत नाही. हा किंवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी किंवा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले. काहीतरी पूर्वजन्माचा पुण्याचा ठेवा, पूर्वजन्माचा पुण्याचा संचय असल्याशिवाय महाराज वर्णन करतात की आपल्या मुखाला देवाचं चिंतन येऊ शकत नाही. म्हणून आमचा सुद्धा काहीतरी पूर्वजन्माचा पुण्याचा ठेवा होता. या जन्मामध्ये आम्हाला संतांची सेवा घडली, भगवंताचं चिंतन घडलं नव्हे रात्रंदिवस त्या ठिकाणी दिन रचने आम्हाला त्या ठिकाणी देवाचं चिंतन घडलं. याचा एकच त्या ठिकाणी फायदा झाला. काय फायदा झाला? की आम्ही मुक्त झालो. मला असं वाटतं देवाचं चिंतन घडलं. का घडलं तर आमचा पूर्वजन्माचा पुण्याचा ठेवा या जन्मामध्ये आम्हाला उपयोगाला आला. तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला. म्हणजे या जन्मामध्ये त्या ठिकाणी देवाचं त्या ठिकाणी नामस्मरण संतांची सेवा घडली आणि त्याचा लाभ काय प्राप्त झाला तर संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. विठ्ठल विठ्ठल. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. वाक्याचा आद्य कर्तव्य असतं महाराज. पुढे वेळ जरी अपुरा पडला तर किमान किमान धावता का होईना अभंगाचा भाव हा श्रोत्यांसमोर प्रगट करावा हे कीर्तनकाराचं कर्तव्य असतं महाराज. तर काही कधी कधी असं होतं गुरुजी काय कीर्तनकार 2 चरण सोडतात आणि राहिलेले 2 चरण पुढच्या वर्षी येतोच कशाला, ह्याच वर्षी सोडून ऐक नाही नागेश बा मी सांगत असतो महाराज खरोखर कीर्तनकाराचं कर्तव्य असतं. बरं का मला असं वाटतं अल्पशा वेळेमध्ये आपल्याला कीर्तनाला पूर्ण विराम द्यायचं म्हणून जास्त वेळ त्या ठिकाणी अगदी मला असं वाटतं हे लेकराला शांत करा इकडं बरं का. 4-2 जण जा लेकराला शांत करा. ते मस्त आनंद घ्यायला लागले पण कीर्तनात नका घेऊ म्हणा, कीर्तन झाल्यावर घ्या. जा 4-2 जा तिकडं तरुण मित्र मंडळ 4-2 जण जा आणि थोडं लेकरांना शांत करा थोडं बरं का. म्हणजे काय होतं विक्षेप होतो बाकी काय नाही. गोड असणार आपलं हे आयोजन नियोजन अगदी सुंदर असणार. हा 1 दिवसीय कीर्तन सोहळा त्या ठिकाणी सर्व गावातील युवा तरुण मित्रमंडळांनी त्या ठिकाणी आयोजित केला. खरोखर सर्वांचे द्यावे तेवढे धन्यवाद करणार. मी सांगत असतो महाराज खरोखर आपण भाग्यवान का म्हणावं लागेल कारण तुमचा आमचा जन्म पुण्य पावन असणाऱ्या भारताच्या भूमीमध्ये झाला. हे आपलं भाग्य आहे महाराज. मी मनाचं बोलत नाही महाराज. आपल्याला भाग्यवान का म्हणावं लागेल गुरुजी? मला असं वाटतं जर त्या ठिकाणी जगाचा सर्वे केला तर मी सांगत असतो जेवढे संत जेवढे महात्मे
जगामध्ये झाले नाही तेवढे एकटे आपल्या भारताच्या भूमीमध्ये झाले. भारताच्या भूमीमध्ये म्हणण्यापेक्षा त्याच्या पुढचं बोलण्याचा प्रयत्न करेल. जेवढे संत जेवढे महात्मे भारताच्या भूमीमध्ये जन्माला आले नाही तेवढे एकटे आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आले. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये म्हणण्यापेक्षा मी अभिमानाने स्वाभिमानाने सांगितलं माझा जन्म मराठवाड्यामध्ये झालेला आहे, पण मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पाठीवर सगळ्यात जास्त संत मराठवाड्याच्या भूमीमध्ये जन्माला आले. तुम्ही म्हणसाल महाराज मानाचं बोलता का? मानाचं नाही बोलत महाराज. ऐका, त्याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये जगाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दान देणाऱ्या माझ्या विश्व माऊली ज्ञानोबांचा जन्म झालेला आहे गुरुजी आपेगाव मध्ये. बरोबर आहे. निवृत्ती दादा सोपान काका आदिशक्ती मुक्ताबाई नवे नवे त्याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड तालुक्यामध्ये संत जनाबाईंचा जन्म झालेला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये नरसी नावाचं क्षेत्र आहे, संत शिरोमणी नामदेवरायांचा जन्म झालेला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये तेर नावाचं क्षेत्र आहे, संत शिरोमणी गोरोबा काकांचा जन्म झालेला आहे. जालना जिल्ह्यामध्ये जाम समर्थ नावाचं क्षेत्र आहे, संत रामदास स्वामींचा जन्म झालेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये धर्माचा न्याय केला जात होता अशी असणारी दक्षिण काशी म्हणजे पैठण क्षेत्रामध्ये शांतीब्रह्म नाथबाबांचा जन्म झालेला आहे. आणि आपली मराठवाडा मला असं वाटतं की विदर्भाची भूमी काही साधारण नाही. मी मानाचं बोलत नाही. ऐका, विदर्भाची भूमी काही साधारण नाही. बसलेली मंडळी, आपली विदर्भाची भूमी म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमेश्वराची सासरवाडी. बरोबर आहे का? देवाची सासरवाडी महाराज. अहो देवाची सोडून द्या, अखंड हिंदुस्थानाचं जे आराध्य दैवत आहे मला असं वाटतं या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांचे पिताश्री शहाजी राजे भोसले यांची सुद्धा सासरवाडी विदर्भाची भूमी. भाग्य आहे महाराज आपलं बरं का. हे मनाचं बोलत नाही. आणि मला असं वाटतं आपल्या विदर्भाच्या भूमीला विदर्भ पंढरी सुद्धा म्हटलं जातं. कारण का तर संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी. या भूमीबद्दल वर्णन करावं तेवढं कमी महाराज. म्हणून मी सांगत असतो खरोखर आपण भाग्यवान आहे. मला असं वाटतं संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून तर म्हणावं लागतं. ऐका, पवित्र ते कुळ तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती पवित्र जेथे हरीचे दास जन्म पावन फळामध्ये पुण्य पावन भूमीमध्ये तुमचा आमचा सुद्धा जन्म झालेला म्हणून आपण भाग्यवान आहोत. आणि खरोखर मला असं वाटतं की आपली ही भूमी भाग्यवान आहेच. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे तुमच्या आमच्यावर उपकार आहे आज त्या राजांच्या पदस्पर्शाने ही भूमी त्या ठिकाणी पुण्य पावन झाली. खरोखर आपल्या गावातील सर्व शिलोडी गावातील सर्व युवा तरुण मित्रमंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद कमी, त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी. अगदी मला असं वाटतं महाराज अंतःकरणामध्ये तर प्रत्येकाच्या छत्रपती शिवाजी महाराज वास करतात, पण आज प्रत्यक्ष डोळ्यासमोर महाराजांचे अश्वरूढ असणारा त्या ठिकाणी पुतळा डोळ्यासमोर बघितल्याच्या नंतर एक प्रकारची अंतःकरणामध्ये ऊर्जा निर्माण होते, चैतन्य निर्माण होतं. आणि मी सांगत असतो महाराज की महाराष्ट्राला गरज आहे महाराज बरं का. कारण आपल्या महाराष्ट्राचं वातावरण जर बघितलं तर काही प्रमाणे सध्या अगदी बेकार वातावरण झालेलं महाराज, अवघड परिस्थिती निर्माण झालेली. पण मी सांगत असतो खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावर उपकार आहे. काय उपकार आहे? कारण मला असं वाटतं आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत ना, तर हे उपकार काय मी सांगत असतो. जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर आज आपल्याला कीर्तनामध्ये बसण्याकरता सुद्धा परवानगी घ्यावी लागली असते. हे राजांचे उपकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज देव होते का नाही हे मला माहित नाही, पण आज मंदिरात जो देव आहे तो माझ्या राजांमुळे महाराज. हे राजांचे उपकार आहे. म्हणून वर्णन करावं तेवढं कमी. पुनश्च एकदा गावातील सर्व युवा तरुण मित्रमंडळी करता जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. करावं तेवढं कौतुक कमी. अगदी सुंदर असणारा मला असं वाटतं महाराजांच्या आगमनाचा हा सोहळा अगदी सर्व गावकरी मंडळींनी थाटामाटामध्ये त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे. खरोखर मला असं वाटतं आज या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असलेले सर्वच दिग्गज मंडळी ते कोणाकोणाचं नाव घेणार. एक एका होणी बळी रे वारकरी संप्रदायातील सर्व त्या ठिकाणी दिग्गज असणारी ही महाराज मंडळी. मला असं वाटतं की पहिले चाला आपण ज्यांच्या मुखातून श्रवण केले भजन सम्राट भजन गंधर्व महाराष्ट्राची गाणं कोकिळा आमचे जीवलग असणारे आदरणीय माऊली महाराजांच्या सुद्धा चरणावर साष्टांग प्रणिपात करतो बरं का. त्याच पद्धतीने भजन सम्राट भजन गंधर्व मला असं वाटतं आमच्या सर्वांसाठी ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे आदरणीय आमचे विष्णू बाबांना सुद्धा त्या ठिकाणी दंडवत करतो, धन्यवाद देतो. त्याच पद्धतीने आदरणीय अगदी मला असं वाटतं की आमचे पेटी मास्तर असतील दिलीप महाराज आमचे पेटी मास्तरांना सुद्धा मनापासून दंडवत करतो, धन्यवाद देतो. तसेच नरवडे महाराज असतील नखाडे महाराज असतील
त्यांना सुद्धा दंडवत करतो. रघुनाथजी महाराज शिवळे असतील, विनोद महाराज भिसे असतील, संदीप महाराज घाडगे असतील, त्याच पद्धतीने मला असं वाटतं बळीरामजी महाराज चव्हाण असतील. मला असं वाटतं गोड असणारा ज्यांचा मृदंग आहे, गोड असणारा ज्यांचा हात आहे. आणि मी सांगत असतो गुरुजी आमचे होठ बोलतात पण महाराजांची बोट बोलतात बरं का. हे सोपं नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. हे अवघड आहे. महाराज बसल्या बसल्या म्हणणं सोपं आहे. महाराज तुम्हाला वाजिता आलं नाही, महाराज तुम्हाला गाता आलं नाही, इथे येऊन म्हणून पण कशा गुदगुले होते. हे सोपं नाही महाराज बरं का. साधना सोपीने मी सांगत असतो. आपल्या जीवनातील 10 ते 12 वर्ष ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये इंद्रायणीच्या घाटावर बोट फुटेपर्यंत रियाज करावा लागतो. तेव्हा कुठं आपल्यावर माऊली ज्ञानोबरांची कृपा होती. सहजासहजी शक्य नाही महाराज. ही ज्ञानोबरांची कृपांकित असणारी मंडळी. मला असं वाटतं गोड असणारा ज्यांचा हात आहे, गोड असणारा ज्यांचा स्वभाव आहे, मृदंग सम्राट मृदंग अलंकार माझे जीवलग असणारे मित्र आमचे परमस्नेही आदरणीय नागेशजी महाराज गुळे. आमच्या नागेश महाराजांना सुद्धा दंडवत करतो बरं का. सर्वांनी टाळ्या वाजवा. सर्वांनी नागेश महाराजांना सुद्धा दंडवत करतो. आज महाराजांची कीर्तनाला उपस्थित बऱ्याच दिवसाच्या नंतर भेट झाली. महाराजांची भेट दुर्लभ झाली होती. अगदी मला असं वाटतं की कोरोनाच्या अगोदर म्हणा किंवा कोरोना संपल्याच्या नंतर अगदी 1 वर्ष त्या ठिकाणी ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये अगदी 15 ते 20 दिवस त्या ठिकाणी आमचा संबंध आहे. आणि तदनंतर मला असं वाटतं की आमची भेट झाली नाही महाराज. आणि आज त्या ठिकाणी भरपूर दिवसाच्या नंतर नागेशदादांची भेट झाली. आनंद वाटला बरं का. हे जेव्हा भावाचे माणसं भेटल्याच्या नंतर काहीतरी आनंद आगळा वेगळा असतो महाराज. ते मला असं वाटतं आदरणीय नागेश महाराज असतील. गोड असणारं आपलं हे कीर्तन ज्यांच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभर त्या ठिकाणी प्रसारित होणार आहे असे असणारे आमचे गजर मुक्ताबाईचा या यूट्यूब चॅनलचे सर्व आदरणीय श्री हरिभक्तपरायण आमचे जीवलग असणारे मित्र आमचे मृदंग सम्राट मृदंग अलंकार गजाननजी महाराज. आज गजानन महाराज सुद्धा कीर्तनाला उपस्थित आहे बरं का. त्यांना सुद्धा दंडवत करतो. महाराजांना सुद्धा महाराजांच्या माध्यमातून आपल्या गावातील हे सुंदर असणारं कीर्तन, आपल्या गावाचा त्या ठिकाणी महाराजांचा सुंदर असणारा अश्वरूढ असणारा त्या ठिकाणी पुतळा संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. अगदी मला असं वाटतं की गोड असणारे ज्यांची साऊंड सर्व्हिस आहे. अगदी मी सांगत असतो महाराज महाराष्ट्रामध्ये अगदी टॉप 10 साऊंड सिस्टमच्या यादीमधलं नाव म्हणजे आमचे अमोलदादा आहे बरं का. महाराष्ट्रामध्ये मी त्यांनी कीर्तन घेतलं म्हणून त्यांचं वर्णन करतो असं काही नाही बरं का. वर्णन करायची गरज नाही महाराज. ज्याच्याकडे क्वालिटी असते का त्याचंच वर्णन करतात लोक. कोणाचे वर्णन करीत नाही. आणि आमच्यासारखे माणसं कोणाचंही वर्णन करीत नाही महाराज. ज्याच्याकडे क्वालिटी त्याचं वर्णन करायचं. आणि मला असं वाटतं मी सांगितलं अगोदर टॉप 10च्या यादीतले तुम्ही माणसं याच्यात पण टॉप 10 असतं का. असतं महाराज. क्वालिटी प्रत्येकात आहे असं काही नाही. क्वालिटी प्रत्येकात आहे. मी सांगत असतो की महाराष्ट्राच्या यादीमध्ये अगदी मला असं वाटतं की दिग्गज असणारे त्या ठिकाणी साऊंड क्षेत्रातले जेवढे काही मंडळी असतील अगदी त्या सर्व त्या ठिकाणी मला असं वाटतं की आधाराने ज्यांचं नाव घेतलं जातं अगदी गोड असणारा ज्यांचा साऊंड आहे, गोड असणारा ज्यांचा हात आहे, ते ऑपरेटिंग करावी त्या ठिकाणी आमच्या अमोलदादांनी करावी. अगदी मला असं वाटतं सुंदर असणारी साऊंड सिस्टम आदरणीय आमच्या अमोलदादांची. आमच्या अमोलदादांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो, दंडवत करतो. त्याच पद्धतीने गावातील सर्वच त्या ठिकाणी तरुण मित्रमंडळ असेल, भजनी मंडळी असतील, कीर्तनाला उपस्थित असलेले परिचित अपरिचित त्या ठिकाणी सर्वच महाराज मंडळी. आज मला असं वाटतं की आदरणीय आमच्या नागेशदादांच्या संस्थेतील त्यांच्या गुरुकुलातील ही सर्वच त्या ठिकाणी आजी माझी आमची विद्यार्थी मंडळी, आमच्या विद्यार्थी मंडळींना सुद्धा धन्यवाद देतो. अगदी मला असं वाटतं आपल्याच गावातील अगदी सुंदर असणारं त्या ठिकाणी व्यक्तिमत्व, अगदी मला असं वाटतं ज्यांचं जीवन अगदी पारमार्थिक साधनेसाठी समर्पित आहे, नवे धर्म कार्यासाठी ज्यांचं जीवन समर्पित आहे. संत साहित्यामध्ये PhD गुरुजींची झालेली बरोबर. संत साहित्यामध्ये PhD झालेली, पण संत साहित्यामध्ये म्हणण्यापेक्षा माणसं घडवण्याची PhD त्यांची झालेली महाराज बरं का. कारण त्यांच्या आयुष्यामध्ये मला असं वाटतं होईल तेवढा वेळ त्या ठिकाणी आपल्या धर्माचं ज्ञान असेल, आपल्या संस्कृतीबद्दल त्या ठिकाणी मला असं वाटतं जनजागृती अगदी त्यांच्या जीवनात अविरतपणे त्या ठिकाणी चालू आहे. अशा असणारे आदरणीय गुरुजींना सुद्धा दंडवत करतो, वंदन करतो. गुरुजींच्या कीर्तनाला उपस्थित आहे. अगदी मला असं वाटतं सर्वच परिचित अपरिचित सर्वच त्या ठिकाणी महाराज मंडळी असेल सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. बहुसंख्येने आज आमच्या माता माऊल्या उपस्थित आहे बरं का. माता माऊल्यांना सुद्धा दंडवत. आणि आज त्या ठिकाणी पुण्य पावन असणारा दिन आहे. मला असं वाटतं आज दशहरा म्हणजे दसऱ्याचं त्या ठिकाणी सुंदर असणारा त्या ठिकाणी महाराज पवित्र दिवस आहे. आणि आज या पवित्र दिनी राजांचं आगमन त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये झालेलं आहे बरं का. खरोखर मी सांगत असतो महाराज की तरुणांचं करावं तेवढं कौतुक का कमी. तर मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन झाल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला डीजे लावून त्या ठिकाणी नाचताना त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच ठिकाणी माणसं दिसतात बरं का. डीजे लावून त्या ठिकाणी अश्लील प्रकारच्या गाण्यावर नाचायचं असं दृश्य आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतं. पण आज मला असं वाटतं की राजांच्या आगमनानंतर संपूर्ण गाव त्या ठिकाणी कसं एकत्रित येईल हा विचार इथल्या तरुणांनी केलेला असावा. त्याच्यामुळे त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी बरं का. आणि मी सांगत असतो अशा कार्याला माणसाने तन मन धनाने सहकार्य करावं. जर कुत्सरपणा केला
तर तिकडे बघा तुम्ही काय परिस्थिती निर्माण झालेली, धाराशिव, बीड, आमचा जालना, अवघड आहे महाराज. पण लोकांचं त्या ठिकाणी शेतच गेलं महाराज भाऊ, अशी अवघड परिस्थिती निर्माण झाली. मी सांगत असतो आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी त्या ठिकाणी त्या भगवंताचं देणं लागतं, हे त्याचा त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. आणि थोडंफार का म्हणा धर्म कार्य सहकार्य कोणत्याही बाबतीमध्ये आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी महाराज मला असं वाटतं की धर्माचा वाटा हा त्या ठिकाणी शिल्लक राहिलाच पाहिजे, आपण ते केलं पाहिजे महाराज. अगदी मला असं वाटतं गावातील सर्व युवा तरुण मित्र मंडळींना अगदी द्यावे तेवढे धन्यवाद कमी. सुंदर असणार त्या ठिकाणी हे आयोजन नियोजन केलं. पुनश्च एकदा ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल मुखाने भजन करायचं, हाताने टाळी वाजायची. अगदी 1 तास उरला खटवांग रायाशी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. 1 तासामध्ये 1 तास काय करायचं महाराज, अर्धक्षण घडे संतांची संगती. अर्धक्षणामध्ये सुद्धा भगवंताची प्राप्ती करता येऊ शकते. पण 1 तासाच्या कालावधीमध्ये अगदी मला असं वाटतं की तुमच्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं थोडंफार चरित्र असेल, नवे नवे धर्माबद्दल असेल, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुमच्या समोर वर्णन करण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त मोठ्या प्रेमाने सर्वांनी त्या ठिकाणी माझ्या पंढरीश परमात्म्याचं भजन करायचंय. विठ्ठला विठ्ठला आपण ज्या गोष्टीमध्ये भाग्य समजतो, संत त्या गोष्टीला भाग्य समजत नाही महाराज. आपण कोणत्या गोष्टीमध्ये भाग्य समजतो, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य किंवा धनदारा, पुत्रजन, धन प्राप्त झालं, अन्न मिळालं, मान मिळालं, बायको मिळाली, पुत्र प्राप्ती झाली, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण भाग्य समजतो गुरुजी. पण महाराज वर्णन करतात या सगळ्या गोष्टीला भाग्य समजता येणार नाही. कारण का तर भाग्य तरी नोहे, धन पुत्र दारा याला भाग्य समजता येणार नाही. कल्पना करा, एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये गडगंज श्रीमंती प्राप्ती झाली, तो व्यक्ती स्वतःला भाग्यवान समजतो महाराज. गडगंज श्रीमंती प्राप्ती झाली, धन प्राप्ती झाली, तो व्यक्ती स्वतःला भाग्यवान समजतो. आणि तुकाराम महाराज म्हणतात कितीही धन प्राप्त झालं तरी त्या व्यक्तीला भाग्यवान समजता येणार नाही. कारण का तर धन कसं आहे महाराज, तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण, किंवा तुका म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण. जे धन अशाश्वते जाणारे किंवा ज्या धनासाठी सख्खा भाऊ पक्का वैरी होतो असं असणारं धन जर यदा कदाचित आमच्या जीवनात आम्हाला प्राप्त झालं तर ते आमच्या कोणत्या उपयोगाचं महाराज. म्हणून धन प्राप्त झालं त्या व्यक्तीला भाग्यवान समजणार नाही. त्याच्या पुढेही महाराजांनी वर्णन केलं. धनाच्या बाबतीत जर बोलण्याचा प्रयत्न केला तर बसलेली मंडळी ऐका, लक्षपूर्वक ऐका. धनाच्या बाबतीत जर बोलण्याचा प्रयत्न केला तर मी सांगत असतो या जगामध्ये रावणा एवढा श्रीमंत कोणीच झाला नाही महाराज. बरोबर आहे, रावणा एवढा श्रीमंत झाला नाही. कारण रावणाची श्रीमंती किती होती महाराज, कल्पना करा. रावणाची श्रीमंती किती होती, लंके माझी घरे किती ती ऐका. सांगत असे संख्या जैशी तैशी, 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे आणि 7 लक्ष तेथे विटे बंदी, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. विटाचे मातीचे वाळूचे घर सोडून द्या महाराज. महाराज वर्णन करतात रावणाच्या राज्यामध्ये 7 कोटी घर ओरिजिनल 24 कॅरेट सोन्याची होती महाराज. किती, 7 कोटी घर. आता बसलेली मंडळी कल्पना करा, रावणाची एवढी संपत्ती असून सुद्धा महाराज वर्णन करतात की रावण कवडी सुद्धा सोबत नेऊ शकला नाही महाराज. तुका म्हणे ज्यांची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. रावण कवडी सुद्धा सोबत नेऊ शकला नाही. मग नागेश दादा तुमच्या आमच्या धनाचं काय घेऊन बसले, आपला जो आहेच काय महाराज. मी सांगत असतो विनोदाने, आपला जर धनाचा विचार केला तर आपला जो आहेच काय, एक शेंबडी बायकून 2 चिपडी लेकर, ह्याच्या पलीकडे आपल्या धनाचा विस्तारच नाही महाराज. आपण त्याच्यातच गुरु फाटलेलो आहे. रावणा एवढा श्रीमंत कोणी झालं का महाराज. जास्त गुरमीत राहू नये. मी सांगत असतो, मी मनाचं बोलत नाही. आज पण तुम्ही धनवान लोकांच्या जीवनाचा सर्वे करा, बघा तुम्ही त्यांच्या जीवनात सुख नाही महाराज. आपल्याला वाटतं धन प्राप्त झालं म्हणजे सुख प्राप्त होतं. गोळ्या खाऊन सुद्धा झोप येत नाही महाराज. मी मनाचं नाही बोलत मला. असे लय लोक पाहिलेले धनवान, बघा कितीही धनवान होऊ द्या पण देवाने प्रत्येकाच्या मागा असं काही ना काहीतरी त्या ठिकाणी महाराज गिरण लावून दिलेलं आहे की तो कशानं ना कशानं व्हायला बेजारच पाहतो. म्हणून मी सांगत असतो धन प्राप्त झालं त्याला भाग्यवान समजता येणार नाही. त्याच्याही पुढे महाराजांनी वर्णन केलंय, भाग्य तरी नोहे धन पुत्र. कल्पना करा, एखाद्याच्या लग्नाला 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाली, 20 वर्ष झाली आणि 15-20 वर्ष होऊन जर पुत्र प्राप्ती होत नसेल, गुरुजी तो स्वतःला अभागी समजतो. त्या ठिकाणी दुर्भागी समजतो. त्याला असं वाटतं अरे या जगामध्ये माझ्यासारखा अभागी दुसरा कोणीच नाही. कल्पना करा, पितरांची शांती होण्याकरता पुत्र पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे, पण झालाच नाही तर कुठल्याही प्रकारचं दुःख व्यक्त न करता असं समजावं भगवंताची आपल्यावर कृपा आहे.
त्या भगवंताला आपल्या हातून काहीतरी कार्य करून घ्यायचंय. देश सेवा, धर्म सेवा, परमार्थ काहीतरी सेवा त्या देवाला आपल्या हातून करून घ्यायची. म्हणून त्या देवाने आपल्याला निपुत्रिक ठेवलं असा मनामध्ये विचार करावा आणि उरले ते हरी तुम्हास उरलेलं आयुष्य त्या भगवंताच्या चरणावर समर्पित करावं. पण लेकर जर झाले नाही तर लोक नको नको ते कोटाने करते महाराज. बरं झालं गुरुजी ती गुजरात मधली म्हातारी मेली. बरेच जण म्हणतात की महाराज तुमचा वारकरी संप्रदाय हा अंधश्रद्धेचा बाजार आहे. आमचा वारकरी संप्रदाय अंधश्रद्धेचा बाजार नाही महाराज. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, हे तुकोबारांचे शब्द आहे महाराज. कल्पना करा, मी सांगत असतो की आमच्या त्या ठिकाणी मला असं वाटतं संत महात्म्यांचा विचार केला तर अंधश्रद्धा निर्मूलन त्या ठिकाणी मला असं वाटतं की अंधश्रद्धेला नाहीसं करण्याचं कार्यच त्या ठिकाणी आयुष्यभर संतांनी केलं. म्हणून मी सांगत असतो कोणीही बुवाच्या कोणीही बाबाच्या नादी लागू नका. हा त्या ठिकाणी एखाद्याने अंगारा दिला नारळ दिलं म्हणून फरक पडत तसं काही होणार नाही, उलट जास्त दुःख नाही येईल महाराज तुम्हाला. आपलं राहावं असं वाटत असेल तर हॉस्पिटलमध्ये जा, हे डोक्यातून काढून टाका. मी सांगत असतो माणसाची श्रद्धा असावी. काय बोलतो मी लक्षात घ्या माणसाची. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्ध लढले, त्या ठिकाणी मला असं वाटतं स्वराज्य त्या ठिकाणी निर्माण केलं. पण युद्ध लढत असताना पूर्ण युद्ध त्या ठिकाणी असं वर्णन केलं जातं की अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्रीच लढलेले महाराज. इथं लोक मांजर आडवी गेली तर लोक अपशकून मानतात. उलट 10 मांजरी आडव्या जाऊ द्या चांगलं होईल, एक माणूस आडवा जाऊ द्या अवघड आहे महाराज बरं का. ते किती त्रास सहन करावं लागतं विचारा तिकडे तरुणांना मला. हे अवघड गोष्ट बरं का. म्हणून मी सांगत असतो की असं काही डोक्यात आणत जाऊ नका. मला संतांचे शब्द आहे, अंधश्रद्धा त्या ठिकाणी डोक्यातून काढून टाका. म्हणून मी सांगत असतो ऐका की पुत्र प्राप्ती झाली त्याला भाग्यवान समजता येणार नाही. त्याच्या पुढेही महाराजांनी वर्णन केलं भाग्य तरीनो हे धन पुत्र आणि दारा. दारा म्हणजे बायको. आता हा विषय खूप मोठा झालेला आहे महाराज. बायको हा विषय खूप कठीण झालेला आहे. आता आपण जर प्रत्येक गावाचा सर्वे केला नागेश महाराज तर प्रत्येक गावात आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये किमान 100-125 का घोड म्हणजे पाहायला मिळतात. तुम्ही माणसाला घोड म्हणजे काय सांगतो. आता जो 20, 22, 25 वर्षाचा असेल महाराज तो मुंजे, 35, 40, 45 वर्षात कुठं मुंजे असते महाराज. हे मुंजे नाही, हे घोड म्हणजे. म्हणून आता जे राहिले ते राहिले. मी सांगत असतो राहिलेल्यांनी टेन्शन नाही घ्यायचं. मस्त पावशेर गांजा घ्यायचा, 5 मीटर भगवा कपडा घ्यायचा, बंबोले टेकडीवाले चिलिंबन आहेत अजान दम लगाने आजा, काय लोड घ्यायचा महाराज. अवघड आहे. आणि लोक देवाला चॅलेंज करतात नागेश महाराज. लोक म्हणतात महाराज महादेवानं गांजा प्याला, कृष्णानं चोऱ्या केल्या. अरे महादेवानं गांजा जरी पेलेला असला तरी महादेवानं या जगासाठी हलाहल नावाचं विष प्राशन केलंय. देवानं गांजा जरी पेलेला असला तरी देवानं या जगासाठी हलाहल नावाचं विष प्राशन केलेलं आहे. मी सांगत असतो तू नुसतं एक टोपण उलाला घेऊन पाय, दुसऱ्या दिवशी गाणंच लावं लागतं उलाला. मग देवाची कुठं बरोबरी करायला चालली. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 12 गाव अग्नी गिळला होता महाराज. देवाची बरोबरी नका करू. काही जण म्हणतात की महाराज की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला 16,108 बायका होत्या, देवाला 16,108 बायका होत्या. महाराज मी सांगत असतो 16,108 बायका असून सुद्धा भोग भोगोनी ब्रह्मचारी हे त्या परमात्म्याचं नवल आहे महाराज. देवाची बरोबरी आपण करू शकत नाही, आपल्याला एक सांभाळणं होईल नाही महाराज. आता ते भेटणच नाही, अवघड काम झालेलं. ऐका मी सांगत असतो की मला असं वाटतं पुत्र प्राप्ती झाली त्या व्यक्तीला भाग्यवान समजता येणार नाही. त्याच्या पुढेही महाराजांनी वर्णन केलं भाग्यतुरी नव्हे धन पुत्र दारा. धन असेल, पुत्र असेल, बायको असेल, त्या ठिकाणी मला असं वाटतं की संपत्ती असेल, या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात प्राप्त झाल्या त्याला भाग्यवान समजता येणार नाही. महाराज वर्णन करतात हे अगोदर कसं आहे जाणून घ्या, सर्व मिथ्या हे जाणून हे अगोदर जाणून घ्या आणि नंतर शरण रिघा देवाशी, नंतर त्या भगवंताला शरण जा. म्हणून याला भाग्यवान समजता येणार नाही. खरा भाग्यवान कोणाला म्हणावं लागेल तर भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकट वास बरा संत पायी. ज्याच्या जीवनामध्ये खऱ्या संतांची भेट झाली, खऱ्या संतांचं दर्शन प्राप्त झालं, खऱ्या संतांची ओळख प्राप्त झाली त्याला खरा भाग्यवान समजावं लागेल महाराज. कोणालाही भाग्यवान म्हणून जमणार नाही. आणि तुकोबाराय सुद्धा तेच वर्णन करतात. आमच्या जीवनामध्ये सुद्धा तोच प्रसंग घडला. काय प्रसंग घडला? सापडिले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाण ठेविला कर, बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. कल्पना करा, बाबाजी आपल्या सांगितले नाम, बाबाजी सद्गुरूंनी आमच्या स्वप्नामध्ये येऊन किंवा बाबाजी स्वप्न येऊन तो काही आला
अनुग्रह दिला निज प्रती। माझ्या सद्गुरूंनी मला स्वप्नामध्ये येऊन अनुग्रह दिला, भेट दिली, दर्शन दिलं आणि त्याचा परिणाम काय झाला तर सर्व जग ज्या चिंतेने चिंताग्रस्त आहे अशी असणारी चिंता, किती महाराज किती वाईट आहे चिंता, कल्पना करा। मी सांगत असतो ऐका ऐका बसलेली मंडळी, चिंतेबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की चिता आणि चिंता याच्यामध्ये फरक आहे महाराज। काय फरक आहे? कारण चिता ही मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता ही जिवंत माणसाला जाळते। म्हणून तुकोबाऱ्या वर्णन करतात, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही काय करा तर देवाचं चिंतन करा। जर चिंतन केलं, सद्गुरूंची कृपा तुमच्यावर त्या ठिकाणी मला असं वाटतं झाली तर मला असं वाटतं की महात्म्यांचं दर्शन झाल्याच्या नंतर त्या परमेश्वराचा साक्षात्कार प्राप्त होईल। आमच्या जीवनात तोच प्रसंग घडला आणि मला असं वाटतं तो प्रसंग घडल्याच्या नंतर समूळ असणारी चिंता आमच्या जीवनातील नष्ट झाली, वारली। आणि ज्या दिवशी आमच्या जीवनातील चिंता वारली, तुकोबाऱ्या वर्णन करतात त्याच दिवशी माझं भाग्य उदयाला आलं। टाळी टाळी सर्वांनी टाळी वाजवा। उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली। प्रमाण दिलं महाराज, माझा आवाज बसलेला आहे। या नवरात्रात महाराज त्या ठिकाणी नवरस निघली माझी बरं का। शिवचरित्र रोज तेवढ्याच वजनात सांगणं एवढं सोपं नाही महाराज, त्याला एक ताकद खर्च करावं लागते। आणि खरोखर आवाज बसलेला होता, पण आमच्या अमोल दादामुळं आज ऊर्जा आली बरं का। सिस्टम बद्दल बोलायचं कामच नाही मला।
नाद नाही करायचा. ऐका, मी सांगत असतो महाराज, ज्या संसारामध्ये आपण भाग्य शोधण्याचा प्रयत्न करतो त्या संसारामध्ये खऱ्या अर्थाने भाग्य नाही. महाराज वर्णन करतात, हा संसार कधीच कोणाचा पूर्ण झाला नाही महाराज. काल कोणाचा पूर्ण नव्हता, आज कोणाचा पूर्ण नाही आणि उद्या कोणाचा पूर्णत्वाला जाणार नाही. ज्याच्यामध्ये अपूर्णता असते त्याला संसार असं म्हणत असतात. संसाराबद्दल बोलत असताना अनेक प्रमाणे खर्च केलेले महाराज. संसार दुःख मूळ, चहूकडे, इंगळ किंवा मला असं वाटतं दुःख बांधवडी आहे हा संसार भरपूर प्रमाणे, किंवा एरती माईके दुःखाची जनते. संसारामध्ये त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी महाराज दुःख देणाऱ्याचे. महाराज वर्णन करतात की संसाराचा आपल्यावर किती प्रेम आहे याचा जिवंत अनुभव आपण 2-3 वर्षाच्या अगोदर घेतला कोरोनाच्या काळामध्ये. बरोबर, कल्पना करा किती आपल्यावर जीव आहे त्या ठिकाणी संसाराचा, किती आपल्यावर जिव्हाळा आहे. आपण 2-3 वर्षा अगोदर जिवंत अनुभव घेतला. महाराज मी सांगत असतो की कितीही जिव्हाळ्याचा व्यक्ती असू द्या, जर तो यदा कदाचित बुलढाण्याहून आला, नव्हे छत्रपती संभाजीनगरहून आला, पुण्यासारख्या ठिकाणाहून आला, तर 14 ते 15 दिवस त्या ठिकाणी महाराज संसाराने त्याचा तिरस्कार केला. हे मनाचं बोलत नाही. नाथबाबांचे गोड असणारे शब्द ऐका बसलेले मंडळी. नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाची, सगळे सोजून. कोण कोणाचं? मी सांगत असतो, जी बहीण आपल्याकरता गाणे म्हणत होती, माझ्या भावाच्या वाड्याला सोन्याचं कुलूप, चांदीचं कुलूप, एक दिवाळी चुकू द्या, ती लोखंडाचं सुद्धा म्हणत नाही महाराज. मग विचारा, ज्यांच्या जमिनी रस्त्यामध्ये गेल्या त्यांना विचारा बहिणीचं प्रेम काय असतं. आमच्याकडे समृद्धी महामार्ग गेलेला आहे. अवघड परिस्थिती बरं का. मी मनाचं नाही बोलत महाराज, हे संतांचे शब्द आहे बरं का. मनाचं बोलत नाही. काही कालावधीपर्यंत हे मर्यादित आहे. आणि खरोखर मला असं वाटतं आपलं भाग्य आहे महाराज. भाग्य का म्हणावं लागेल, मी सांगत असतो की भगवंताने आपल्याला एवढ्या कोरोनाच्या काळातून वाचून इथपर्यंत आणलं, हे आपलं पहिलं भाग्य आहे. ज्या देवाने सुंदर असणारा हा नरदेह दिला ते भगवंताचे आपल्यावर उपकार आहे. मी सांगत असतो, ज्या देवाने सुंदर असणारा हा नरदेह दिला, एक दिवस त्याचा त्याला परत करावा लागणार आहे. देह हा आणला पाचाचा ओसना, पण ज्याचा आणला त्याला द्यावा लागणार आहे. वेळीच सावध व्हा. नाही सावध झाले तर काय होईल. कबीर महाराजचं गोड असणार एक प्रमाणे ऐका. हा देह कसा आहे, हे घर कसं आहे, एका ठिकाणी गोड असणारं वर्णन आलेलं आहे. जिंदगी एक ना एक दिन बदलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझे
देवाचं म्हणण्यापेक्षा यमाचा मिस कॉल आला त्या दिवशी आपल्याला हे घर सोडून जावं लागणार महाराज. नियमाच्या दरबारात गेल्याच्या नंतर आपण केलेल्या कर्माचा हिशोब द्यावा लागेल. यम तुम्हाला विचारेल तुम्ही तुमच्या आयुष्यात काय केलं. आपण सांगायचं आम्ही आमच्या आयुष्यात लोकांच्या सोयरीकी मोडल्या, आम्ही आमच्या आयुष्यात सगळे कुटानीच केलं असं सांगायचं महाराज. आम्ही सांगत असतो खरोखर भगवंताचे उपकार आहे. मी कल्पना करा बसले हिंदूचं ते अस्तित्व आहे महाराज. कारण त्या राम मंदिरासाठी आतापर्यंत हजारो महात्म्यांनी हजारो साधू संतांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली महाराज, बलिदान दिलेलं आहे. तेव्हा कुठं एवढं वैभव अयोध्येमध्ये निर्माण झालंय, त्याशिवाय ते शक्य नाही महाराज. आम्ही सांगत असतो राम मंदिराबद्दल काय बोलतो आणि ते काही कोणी एकट्याने तयार नाही केलं महाराज. आपल्या शेलोडी गावातील प्रत्येक व्यक्तीच्या खिशातून किमान 100 रुपये का होण्या त्या मंदिरासाठी समर्पित आहे. बरोबर आहे का? आपल्या खिशातील 100 रुपये का होण्या त्या मंदिरासाठी समर्पित आहे. मी सांगत असतो की सर्वांच्या प्रयत्नातून निर्माण झालेलं ते भव्य दिव्य असणारं राम मंदिर आपलं सर्वांचं भाग्य आहे महाराज. आपल्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी पूर्णत्वाला गेलं. आतापर्यंत म्हणावं लागत होतं बनाएंगे मंदिर, आतापर्यंत म्हणावं लागत होतं. आता म्हणायची गरज नाही. कारण का तर मंदिर निर्माण झालं महाराज, म्हणायची गरज नाही. आणि मनाचं बोलत नाही बरं का. खरोखर आपलं जे भाग्य आहे महाराज, आपला जन्म त्या ठिकाणी हिंदू धर्मामध्ये झाला हे आपलं भाग्य आहे. कारण ज्या व्यक्तीने बनाएंगे मंदिर गाणं म्हटलं होतं त्या व्यक्तीला मारण्यात आलं महाराज. कल्पना करा. मी सांगत असतो हिंदुस्थानमध्ये राहून आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहून ज्या छत्रपती शिवाजीराजांनी हे स्वराज्य घडवलं त्या राजांच्या भूमीमध्ये राहून जर त्या ठिकाणी आपल्या धर्माबद्दल बोलण्याला त्या ठिकाणी महाराज काहींना त्रास होत असेल तर मी सांगत असतो त्यांनी हिंदू म्हणून जगूच नका. अवघड परिस्थिती महाराज. आतापर्यंत बनाएंगे मंदिर म्हणावं लागत होतं पण आपलं सर्वांचं स्वप्न डोळ्यासमोर पूर्णत्वाला गेलं. आता जर म्हणायची गरज पडली तर आता काय म्हणावं लागेल माहिती महाराज. सर्वांनी प्रेमाने भजन करायचं, टाळी वाजायची प्रतिसाद द्यायचा. सर्वांनी सपना पूरा
मी जोरदार टाळ वाजवा यांच्याकडे. आपलं भाग्य आहे महाराज. मी सांगत असतो मंदिराबद्दल का बोलू ना काय मंदिराबद्दल का बोललो मी सांगत असतो. आपलं सर्वांचं भाग्य काय, आपला जन्म हिंदू धर्मामध्ये झालेला आहे. दुर्दैव एवढंच आहे आपल्या धर्माचं. काय बोलतो मी लक्षात घ्या बरं का. दुर्दैव एवढंच आहे आपल्या धर्माचं. काय दुर्दैव असेल मी सांगत असतो की आज जर आपण मुस्लिम समाजाचं 4-5 वर्षाचं लेकरू बघितलं गुरुजी, मुस्लिम समाजाचं 4-5 वर्षाचं लेकरू असू द्या, त्याला सांगावं लागत नाही महाराज नमाज कशी पाडायची. त्याला सांगावं लागत नाही सकाळी 4:30-5 वाजता उठायचं, हातामध्ये कुराण घ्यायचं, मस्जिदमध्ये जायची, नमाज पडायची. त्याला सांगायची गरज पडत नाही. आपले 25-25 वर्षाचे तरुण त्यांना हरिपाठाचा अभंग माहित नाही. हे दुर्दैव आहे महाराज आपल्या धर्माचं. राग येत असेल काहींना माझ्या बोलण्याचा, पण खरं बोलतो महाराज नारदाच्या गाथेवर. आणि येणारा काळ खूप भयानक आहे. सांगत असतो धर्माच्या बाबतीत जर बोलण्याचा प्रयत्न केला तर धर्माबद्दल काय निष्ठा असावी, काय अंतःकरणामध्ये आस्था असावी. जर याचं जिवंत उदाहरण बघायचं असेल कधीतरी माझ्या छत्रपती संभाजीराजांचं जीवन वाचा. मनाचं बोलत नाही महाराज. काय धर्माकरता जीवन जगावं. कल्पना करा बसलेली मंडळी, अरे जे पाय कधी कोणासमोर झुकले नाही, सहन झालं नाही, औरंगजेबाला पाय कलम केले. जे हात कधी कोणासमोर झुकले नाही, सहन झालं नाही, हात सुद्धा कलम केले. जी गर्दन जी मान छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून मासाहेब जिजाऊंना सोडून कधी कोणासमोर झुकले नाही. शेवटचा फतवा काढला, गर्दन सुद्धा कलम केली, पण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ज्यांनी धर्म सोडला नाही त्यांना म्हणावं धर्मवीर एकनिष्ठ छत्रपती संभाजी महाराज. कधीतरी राजांचं जीवन डोळ्यासमोर आणा. अवघड परिस्थिती महाराज. येणारा काळ खूप बिकट आहे. मी काय बोलतो लक्षात घ्या. आज महाराष्ट्रभर फिरण्याचा योग येतो. आपल्या धर्माचा दुर्दैव महाराज. आपल्या लोकांना आपल्या धर्माच्या परंपरा कळतात, पण आपण त्याची जोपासना करत नाही महाराज. हिंदू धर्म कोणाला कळत नाही. आपल्याला आपला धर्म कळतो, पण आपण त्याची जोपासना करत नाही. आणि मी मनाचं बोलत नाही महाराज. आपली संस्कृती आपली धर्माची जोपासना एवढी पवित्र आहे. हिंदू धर्माच्या संस्कृतीची जोपासना काय असते, हिंदू संस्कृतीच्या परंपरेची जोपासना काय असते, याचं जर जिवंत उदाहरण तुम्हाला बघायचं असेल तर मी सांगत असतो कधीतरी नांदेडच्या गुरुद्वारमध्ये जा. डोक्यावर टोपी असल्याशिवाय, डोक्यावर रुमाल असल्याशिवाय आतमध्ये प्रवेश करू देत नाही. याला म्हणावं हिंदू धर्माची जोपासना महाराज. आपण मारुतीच्या समोर बसून मारुतीला राणी दाखवतो. आता दाखवत नाही लोक. पहिला काळ होता ते गुरुजी. अवघड परिस्थिती महाराज, अवघड परिस्थिती. मी सांगत असतो येणारा काळ खूप बिकट आहे महाराज. लव जिहाद सारखी प्रकरणं आपल्या कानावर पडतात, वाईट वाटतं महाराज बरं का. असं कधीच तुम्हाला ऐकायला मिळणार नाही एखाद्या हिंदू मुलाने मुस्लिम समाजाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि तिची हत्या केली, असं कधीच ऐकायला मिळणार नाही. त्याचं कारण आहे, काय कारण आहे की मला असं वाटतं की मुस्लिम समाजाकडून सुद्धा काहीतरी घेण्यासारखं आहे. काय घेण्यासारखं आहे कल्पना करा. जर एखाद्या मुस्लिम समाजाची मुलगी आपण आपल्या डोळ्याने बघितली तर डोक्याच्या केसापासून नखापर्यंत तिळभर सुद्धा अंग प्रदर्शन नसतं. हे त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे मला, तिळभर सुद्धा. आणि आज त्या ठिकाणी लव जिहाद सारखी प्रकरणं आपल्या कानावर पडतात, ते आपल्या हिंदूंच्याच मुलीची महाराज. हे दुर्दैव आहे, अवघड परिस्थिती महाराज. मी सांगत असतो येणारा काळ खरोखर खूप बिकट आहे. आपण जर आपल्या संस्कृतीची जोपासना केली नाही, धर्माचं पालन केलं नाही. बसलेली मंडळी कल्पना करा, तुमच्या मुलांना शिक्षण द्या, भरपूर शिकवा, पण शिक्षण देत असताना आपल्या धर्माबद्दल सुद्धा थोडंफार शिकवण्याचा प्रयत्न करा. तर खूप अवघड परिस्थिती महाराज. मी सांगत असतो महाराष्ट्रामध्ये भरपूर त्या ठिकाणी महाराज बऱ्याच गावामध्ये जाण्याचा प्रसंग आला. महाराष्ट्रभर फिरत असताना हजारो वृद्धाश्रम माझ्या डोळ्याने मी बघितले, आणि एका सुद्धा वृद्धाश्रममध्ये एका पण मुसलमानाची आई वडील त्या ठिकाणी बघितले नाही महाराज. हे त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे महाराज. हा, प्रत्येक वृद्धाश्रममध्ये आपले हिंदूंचेच आई वडील आहे. हे दुर्दैव आहे महाराज. मी सांगत असतो शिक्षण देत असताना आपल्या मुलाला धर्माबद्दल सुद्धा, आपल्या संस्कृतीबद्दल सुद्धा शिकवण्याचा प्रयत्न करा. ही काळाची गरज आहे. तर येणारा काळ खूप बिकट आहे महाराज. कारण का मी सांगत असतो आत्ताच्या काळामध्ये आपल्याला जो अधर्म आपल्या डोळ्याने बघायला मिळतो महाराज, तोच अधर्म. तुम्ही माणसाला अधर्म काय बघतो कल्पना करा. भरपूर गोष्टीचा अधर्म आहे महाराज. आपल्या डोळ्यासमोर काहीतरी स्त्री भ्रूण हत्यासारखं पातक आपल्या डोळ्यासमोर घडतंय महाराज. मी मनाचं बोलत नाही. आमच्या जालना जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वीची घटना आहे महाराज. जाफराबाद भोकरदन तालुक्यामध्ये 25-30 डॉक्टर लोकांची संघटना होती. हजारो मुलींचे गर्भ उदरामध्ये असताना त्यांनी गर्भपात केला, मुलींचे गर्भ मारले. मी सांगत असतो तेच आज आपल्याला भोगायला मिळतं महाराज. हा, केले कर्म झाले त्याची भोगा आले. केलेलं पाप आज आपल्याला भोगायला मिळतं. येणारी परिस्थिती अवघड आहे. मी सांगत असतो ज्या पद्धतीचा अधर्म, ज्या पद्धतीचं पाप आज आपल्या डोळ्याने आपल्याला बघायला मिळतं, त्याच पद्धतीचा अधर्म 16व्या शतकामध्ये सुद्धा सुरू होता. आया बहिणींची आबरू लुटल्या जात होती, शेतकऱ्यांना त्रास दिला जात होता. या अधर्मातून, या संकटातून कुणीतरी वाचवणारा जन्माला यावं, कुणीतरी तारणारा जन्माला यावं, म्हणून या स्वराज्यातला प्रत्येक मावळा त्या जगदंबेला प्रार्थना करत होता, त्या आई भवानीला प्रार्थना करत होता. हे जगदंबे, हे कृपानिधी, हे माय भवानी, या धर्म संकटातून वाचवणारं कुणीतरी जन्माला यावं. ज्या मासाहेबांच्या उदरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वाढत होते, त्या मासाहेबांनी सुद्धा त्या जगदंबेला प्रार्थना केली. साकडं घातलं, हे जगदंबे, हे कृपानिधी, हे माय भवानी, माझ्या उदरातून मुलगा जन्माला यावा असं जर तुला वाटत असेल तर
तर असा मुलगा जन्माला येऊ दे, असा पुत्र जन्माला येऊ दे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा, ज्याने स्वराज्याचं रक्षण केलं पाहिजे, आया बहिणीचं आबरूचं रक्षण केलं, नवे नवे धर्माचं त्या ठिकाणी रक्षण केलं पाहिजे, असा मुलगा असा पुत्र माझ्या उदरातून जन्माला येऊ दे. आणि मला असं वाटतं माय भवानीला घातलेलं साकडं, जगदंबेला केलेली प्रार्थना फळाला आली. ऐका बसलेली मंडळी, तो दिवस उजडला, ती रात्र उजडली आणि सकाळच्या प्रहारामध्ये मला असं वाटतं की या महाराष्ट्राचं दैवत, महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे तर जगाला पुरून उरणारा रत्न म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी गडावर जन्माला आले. आणि ज्या ज्या वेळेला या मृत्यूलोकामध्ये अधर्म वाढला जातो, धर्माचं रक्षण करण्याकरता, अधर्माचा नाश करण्याकरता, सज्जनांना तारण्याकरता, दुर्जनांचा संहार करण्याकरता तो परमात्मा कोणत्या ना कोणत्या होईना रूपामध्ये जन्माला येतो. आई शिवाईचा प्रसाद होता, जगदंबेचा प्रसाद होता, आई शिवाईचा प्रसाद होता, म्हणून नाव सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज ठेवण्यात आलं. एका प्रकारे माझ्या माँसाहेब जिजाऊंची पुण्यहीच फळाला आली. आणि म्हणून तर म्हणावं लागतं माझी जिजाऊची पुण्य कशी आली फळाला, माझी जिजाऊची पुण्य कशी आली फळाला, तो बापाचा बाप सर्वांनीच आमच्या नागेश महाराज करता जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. सोपं नाही महाराज बरं का, ते हातामध्ये जादू आहे महाराज. तुमच्यामुळे मला जोर यायला लागलं बरं का, दुसरं काय नाही महाराज. इतका जोर घेणं सोपं नाही बरं का, काय कारण शेडजेत आवाज नाही करता सगळे इंद्रिय का खोलीत घ्यावं लागतं, ते एवढं सोपं नाही महाराज. नागेश महाराज कल्पना करा, गोड असणारं वातावरण. ऐका, छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आले आणि जन्माल्यापासून त्या ठिकाणी अनेक असणारे संस्कार माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी राजावरून केले. ऐका बसलेल्या माता मावल्या, मी सांगत असतो महाराज की छत्रपती शिवाजी महाराज का जन्माला आले, कारण राजे जन्माला येण्याकरता आईवडिलांची सुद्धा तेवढी पुण्य लागते महाराज. छत्रपती शिवाजी महाराज कोणाच्याही घरात जन्माला येत नसते. कल्पना करा, प्रत्येकाला वाटतं राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, पण शेजारच्या घरात आपल्या नाही. बरोबर आहे काय, कारण आपण किती पुण्यवान आहे आपल्याला माहिती आहे महाराज. मी सांगत असतो
छत्रपती शिवाजी राजांसारखं रत्न जर जन्माला यावं असं वाटत असेल तर मला असं वाटतं ती कूस पण आमच्या माँसाहेब जिजाऊंची असावी लागेल. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील. मी सांगत असतो ज्यावेळेस आमच्या माँसाहेब जिजाऊ गरोदर होत्या, गरोदर अवस्थेमध्ये काय केलं महाराज? गीता भागवत वरिती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गरोदर अवस्थेमध्ये असताना आमच्या माँसाहेबांनी गीता असेल, भागवत असेल, महापुराणांच्या कथा श्रवण केल्या. आणि मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी त्या अवस्थेमध्ये केल्या, तेच संस्कार उदरावर पडले. मला असं वाटतं महाराष्ट्र नव्हे तर जगाला पूर्ण उरणारं रत्न म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले. आता आपल्या माता माऊल्या गरोदर असताना काय करतात ते इथं न सांगितलेलं बरं. मी सांगत असतो माँसाहेब जिजाऊंना डोहाळे लागले होते. कशाचे डोहाळे लागले होते? एक दाशी जवळ आली, विचारलं आऊसाहेब तुम्हाला कोणते डोहाळे लागले, काय खावं वाटतं, काय प्यावं वाटतं? असं विचारल्याच्या नंतर आऊसाहेबांनी सांगितलं माझे डोहाळे तुम्हाला ऐकायचे? ऐका आमचे डोहाळे तुम्हाला जर ऐकायचे असेल तर ऐका. आम्हा वाघावरी बैसावेसे वाटते, वाघावर बसावं, धावणी हातामध्ये घ्यावी, तलवार हातामध्ये घ्यावी, शत्रूचा नायनाट करावा आणि पुन्हा या हिंदवी स्वराज्याची निर्मिती करावी अशी इच्छा आमच्या अंतःकरणामध्ये जागृत होत आहे. ऐका हे डोहाळे माँसाहेब जिजाऊंना लागले म्हणून या स्वराज्याचा धनी त्या ठिकाणी जन्माला आला. आपल्या माता माऊल्यांना जर डोहाळे लागले तर काहींना राखून खाऊ वाटते, काहींना कोळशे चाटू वाटते, काहींना भीतीचा पोपडा चाटू वाटतो. असे डोहाळे महाराज आपले. मग आपल्यासारखे नमुने जन्माला येते. गुरुजी मी सांगत असतो छत्रपती शिवाजी महाराज कोणाच्या पोटाला जन्माला येत नसते. राजे जन्माला येण्याकरता तेवढी कुस पवित्र असावं लागते. राजांना लहानपणापासून माँसाहेबांनी अनेक असणारे संस्कार दिले, धर्माचं शिक्षण दिलं. ऐका बसलेली मंडळी, अगदी मला असं वाटतं की अनेक असणारं कार्य त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. वयाच्या 16व्या वर्षामध्ये पदार्पण केलं. मला असं वाटतं 16व्या वर्षात पदार्पण केल्याच्या नंतर लहानपणापासून आईचं जे स्वप्न होतं ते अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी महाराज दाटून भरलेलं होतं. आईचं स्वप्न पूर्णत्वाला न्यायचं. ऐका मी सांगत असतो काय स्वप्न होतं आईचं की हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे हीच त्या ठिकाणी स्त्रींची इच्छा होती. आणि मी सांगत असतो महाराज बायकोच्या स्वप्नातील ताजमहल बांधणारे तुम्हाला हजारो शहाजा मिळतील. काय बोलतो मी लक्षात घ्या. बायकोच्या स्वप्नातील ताजमहल बांधणारे तुम्हाला हजारो शहाजा मिळतील, पण आईच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला, त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज सांगत असतो महाराज छत्रपती शिवाजी राजांसारखा राजा होणे नाही. वयाच्या 16व्या वर्षी ऐका वयाच्या 16व्या वर्षी प्रत्येक जण म्हणतो महाराज 16 वर्ष हे धोक्याचं आहे, 16 वर्ष हे धोक्याचं आहे. धोक्याचं नाही महाराज, ते मोक्याचं आहे. फक्त करता आलं पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी कुठलाही बोकड्याचा बळी घेतला नाही, कुठलाही कोंबड्याचा बळी नाही घेतला. स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला, रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक केला आणि स्वराज्याची शपथ घेतली. महाराज 16व्या वर्षी क्रांती केली. माझ्या ज्ञानोबारांनी 16व्या वर्षी जगाला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दान दिला. 16 वर्ष धोक्याचं नाही महाराज, ते मोक्याचं आहे. फक्त करता आलं पाहिजे. फरक एवढाच आहे की आत्ताच्या पिढीचं 16 वर्ष मोबाईल मध्ये गेलं. बरोबर आहे शब्द. आत्ताच्या 16 वर्षाच्या पिढीचं त्या ठिकाणी जीवन मोबाईल मध्ये गेलं महाराज. मी सांगत असतो मोबाईलची बरं पोरं बिघडे त्याच्यात नवल नाही, म्हातारी बिघडे मोबाईल ना महाराज. हे खरंय बरं का. मी मनाचं बोलत नाही महाराज. तुम्ही आज पण 5-25 जण एकत्रित बसलेले असू द्या आणि जर सगळ्यांजवळ मोबाईल असले महाराज कोणीच कोणाला बोलत नाही. खरंय का बा. हे आजचं कारण आहे महाराज. अवघड परिस्थिती म्हणून जास्त विस्तार करत नाही. 16 वर्ष धोक्याचं नाही महाराज, 16 वर्ष मोक्याचं आहे, पण ते करता आलं पाहिजे. राजांनी 16 वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. अनेक असणारं त्या ठिकाणी कार्य आपल्या जीवनामध्ये केलं. आणि मी सांगत असतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठेबद्दल काय वर्णन करणार महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांची निष्ठा असेल, मावळ्यांची निष्ठा असेल. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी पन्हाळगडावर त्या ठिकाणी अडकले महाराज, काय करावं पर्याय सुचत नव्हता. राजांनी विचार केला गडावून खाली जावं तर त्या ठिकाणी आदिलशहाने त्या ठिकाणी आपल्याला मारण्यासाठी नव्हे काबीज करण्यासाठी त्या ठिकाणी सिद्धीला आपल्या त्या ठिकाणी आपल्या परतीवर आपल्या मागावर त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. मग कसं त्या ठिकाणी सिद्धीला हरवणार. जर सिद्धीच्या समोर जावं तर हजारोचं असणारं सैन्य, लाखोचं असणारं सैन्य, त्या सैन्यासमोर मुठभर मावळ्यांचा त्या ठिकाणी तग लागणार नाही, निभाव होणार नाही. मग करावं काय विचार केला. सिद्धीच्या समोर जाता येणार नाही. राजांसारखा दिसणारा उभे मावळा कोणीतरी शोधावा लागेल. तेवढ्यात एका मावळ्याने सांगितलं राज ऐका राज, आपल्या स्वराज्यामध्ये हुबेहूब तुमच्यासारखा दिसणारा एक मावळा आहे, त्याचं नाव आहे शिवा काशीद. ऐका बसलेले मंडळी, त्याचं नाव आहे शिवा काशीद. राजाने सांगितलं त्यांना दरबारामध्ये घेऊन या. बघितलं शिवा काशीदकडे हुबेहूब त्या ठिकाणी राजांसारखी दाढी आहे, राजांसारखे मिशा आहे, राजांसारखा पोशाख परिधान केला. हुबेहूब त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसत होता. सांगितलं ऐका एक शिवा, आमच्या जागेवर बसून तुला त्या ठिकाणी सिद्धीच्या समोर जायचंय. सिद्धीच्या समोर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ऐक पुन्हा त्या ठिकाणी तो जिवंत परत माघारी येणार नाही. शिवाने सांगितलं राजा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी नव्हे या स्वराज्यासाठी हा शिवा एकदा नव्हे 1000 वेळा जन्म घेईल आणि 1000 वेळा त्या ठिकाणी मृत्यूला सामोरं जाईल.
काळजी करू नका राज. शिवा विचार कर, तुझ्या पाठीमागे तुझा परिवार आहे, तुझ्या पाठीमागे तुझं कुटुंब आहे, तुझी बायको आहे, तुझे मुलं, तुझा परिवार आहे. विचार कर परिवाराचा. सांगितलं राजा, अरे आमच्या सारखे लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. हे विचार शिवा काशीचे होते. ऐकाय का सिद्धी त्या ठिकाणी मागावर होता. काय करावं नाविलाज झाला. राजांनी विचार केला, आयुष्यामध्ये आणखी सुद्धा भरपूर त्या ठिकाणी कार्य करायचंय. आता कसं त्या ठिकाणी करणार कार्य? शिवाला पाठवं का ना पाठवं? कारण राजांच्या अंतःकरणामध्ये शिवाबद्दल त्या ठिकाणी प्रेम निर्माण झालं, हा वात्सल्य भाव निर्माण झाला. राजे विचार करायला लागले, अरे आपल्या स्वार्थासाठी आपला जीव त्या ठिकाणी सही सलामत राहावा, वाचावा, म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्यांचा बळी घेणं योग्य ठरत नाही. पण शिवाने सांगितलं, राजा जर तुमच्याच पालखीमध्ये बसून जाण्याचा मार्ग त्या ठिकाणी मान ह्या शिवाला जर तुम्ही दिला नाही, तर हा शिवा स्वतःची मान त्या ठिकाणी कापून तुमच्या रक्ताचा अभिषेक त्या ठिकाणी तुमच्या पायावर केल्याशिवाय राहणार नाही. काळजी करू नका राजा, मी जातो राजा. आणि त्या ठिकाणी महाराज शिवाला कपडे त्या ठिकाणी परिधान करण्याकरता दिले. पोशाख परिधान केला, राजांसारखे मिशाय, राजांसारखी दाढी आहे, हा पोशाख परिधान केला. हुबेहूब त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा तो मावळा दिसत होता. पालखीमध्ये बसवलं, राजांना मानाचा मुजरा केला आणि पालखी त्या ठिकाणी महाराज गडाच्या पायथ्याला निघाली. काही क्षणामध्ये, काही वेळेमध्ये पालखी त्या ठिकाणी सिद्धीच्या समोर नेऊन हजर करणार. विचार केला शिवाने, आपल्या परिवाराचं काय होईल, कुटुंबाचं काय होईल. पुन्हा त्या ठिकाणी राजांना पत्र पाठवलं. सांगितलं, राजा मी गेल्याच्या नंतर माझी एकच विनंती तुम्हाला, प्रत्येक सणाला, दिवाळीचा सण असेल, दसऱ्याचा सण असेल, पोळ्याचा सण असेल, प्रत्येक सणाला तुम्ही शिवा म्हणून त्या ठिकाणी माझ्या घरी जावं, माझ्या आईच्या हातची त्या ठिकाणी पूर्णाच्या पोळीची त्या ठिकाणी मला चव चाखावी, एवढीच इच्छा आहे राज. दुसरं काही म्हणणं नाही राज माझं. सांगितलं शिवा काशी त्या ठिकाणी काळजी करू नको, जाणार. आणि शिवाची त्या ठिकाणी पालखी हळूहळू त्या ठिकाणी गडाच्या पायथ्याला निघाली महाराज. काही क्षणामध्ये शिवाच्या सुद्धा त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये आनंद होता. आपला प्राण त्या ठिकाणी देशासाठी, धर्मासाठी त्या ठिकाणी समर्पित होतो. आणि त्या ठिकाणी महाराज सिद्धीच्या अंतःकरणामधला सुद्धा आनंद वसंडून वाहत होता. विचार करू लागला, या अखंड हिंदुस्थानाचं दैवत नव्हे मराठा साम्राज्याचे त्या ठिकाणी संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. काही क्षणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मी मारणार, मी धरणार, त्यांचा निपात करणार. अंतःकरणातला आनंद गगनात मावेनासा झाला होता. आणि त्या ठिकाणी शिवाची पालखी सिद्धीच्या समोर नेऊन त्या ठिकाणी हजर केली. पालखी समोर आल्याच्या नंतर महाराज वर्णन करतात, ऐका पहिलं पाऊल त्या ठिकाणी शिवाने बाहेर टाकलं, पहिलं पाऊल बाहेर टाकलं, पालखीच्या बाहेर आला आणि बघितलं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांकडे. सिद्धीच्या अंतःकरणातला आनंद गगनात मावेनासा झाला. विचार करू लागला, या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज एवढं देखणं असणारं स्वरूप राजांचं, राजांकडे बघितलं, बघतच राहावं, पाहतच राहावं, एवढं देखणं असणारं राजांचं सौंदर्य भारावून त्या ठिकाणी गेला. पण त्या ठिकाणी पुन्हा शुद्धीवर आला. विचार केला, छत्रपती शिवाजी महाराजांना मारायचं. पण तेवढ्याच काळामध्ये सिद्धीच्या जवळ उभा असलेला एक सरदार, त्याचं नाव होतं फाजल खान, अफजल खानचा मुलगा. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांना जवळून बघितलेलं होतं. त्याने ओळखलं हे छत्रपती शिवाजी महाराज नाही आणि मोठाने त्या ठिकाणी आवाज ठोकला, दगा हो गया, दगा हो गया, दगा हो गया. सांगितलं हुकूम, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नाही, हा कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी हुबेहूब दिसणारा मावळा आहे. त्यांच्यासारखा दिसणार त्या ठिकाणी त्यांचा हमशकल आहे, छत्रपती शिवाजी महाराज नाही. राग त्या ठिकाणी आला, क्रोध निर्माण झाला आणि म्यानातली तलवार बाहेर काढली. तलवार घेऊन त्या ठिकाणी सिद्धी धावून गेला. पहिला तलवारीचा वार केला आणि वार केल्याच्या नंतर त्या ठिकाणी शिवा जमिनीवर धारातीर्थी पडला. डोळ्यातून त्या ठिकाणी आसव वाहत होती. धारातीर्थी पडलेला शिवा दुसरा वार करणार. तेवढ्याच काळामध्ये सिद्धीने सांगितलं, ऐक शिवा, मी तुला जीवदान देतो, पण माझी एक अट आहे. काय अट आहे? त्या ठिकाणी तू आमच्यामध्ये सामील हो, नवे अली आदिलशहाच्या सैन्यामध्ये सामील हो, तुला जहागिरी देतो. त्या ठिकाणी तुला गावाची त्या ठिकाणी जहागिरी देतो, काळजी करू नको. त्या ठिकाणी ऐश्वर्य संपन्न असणारं जीवन भोगण्यासाठी तुझ्या जीवनामध्ये तुला प्राप्त करून देतो. त्याचं कारण एकच आहे, तू छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसतो, पण त्या शिवाची निष्ठा होती महाराज. तो शिवा काय म्हणला, ऐका तो शिवा म्हणला, अरे सिद्धी, तुझ्यासारखा मूर्ख मी आतापर्यंत बघितला नाही. हाच प्रसंग रामायणामध्ये घडला होता. त्या शिवाने सांगितलं, ऐका त्या शिवाने सांगितलं, सिद्धी, मी अली आदिलशहाचा होऊन जगण्यापेक्षा नव्हे अली आदिलशहाचा होऊन जगण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा होऊन मरण्यामध्ये मला आनंद आहे. ही शिवाची निष्ठा होती महाराज. आणि शेवटचं वाक्य सांगतो, ऐका, शेवटचं वाक्य सांगतो. तो सिद्ध त्या ठिकाणी तो शिवा बोलू लागला, ऐका सिद्धी, तुझ्यासारखा मूर्ख मी बघितला होत नाही. अरे आहे माझ्या जीवनाचा आज त्या ठिकाणी सार्थक झालेलं आहे. मी जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलेलो असलो, ऐका, मी जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलेलो असलो तरी मरताना का होईना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय, हे माझ्या जीवनातलं भाग्य.
तलवार त्या ठिकाणी चालल्या गेली, महाराज शिवाचा शिरच्छेद करण्यात गेला. सांगत असतो निष्ठा असावी ती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखी. काय निष्ठा होती महाराज, कल्पना करा. छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी मुठभरच मावळ्यांना घेऊन त्या ठिकाणी लढले, पण मुठभर मावळ्यांना घेऊन त्या ठिकाणी महाराज या स्वराज्याची निर्मिती केली. राजांनी त्या ठिकाणी रात्रंदिवस एक केला. हा मला असं वाटतं कशा करता, तुमच्या आमच्या करता महाराज. हा वर्णन करावं तेवढं कमी. मी सांगत असतो छत्रपती शिवाजी महाराजांचं जर आपण वर्णन करण्याचा प्रयत्न केला तर बसलेली मंडळी कल्पना करा, माझ्या राजांचं जीवन हे स्वराज्यासाठी समर्पित आहे, आणि ज्याचं जीवन दुसऱ्यांकरता समर्पित आहे, ज्याचं जीवन त्या ठिकाणी स्वराज्याकरता धर्माकरता समर्पित आहे, हा त्या व्यक्तीचा सुगंध त्या ठिकाणी त्याच्या कर्माचा सुगंध दरवळल्याशिवाय राहत नाही. आज माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन अनेक वर्ष झाले. मी सांगत असतो ऐका, माझ्या राजांना जाऊन अनेक वर्ष झाले, पण राजांचं नाव जरी मुखाला आलं तर अंतःकरण द्रवल्याशिवाय राहत नाही महाराज. हे त्यांच्या जीवनातलं केलेलं कार्य. कारण मी सांगत असतो माझा छत्रपती शिवराजा आयुष्यभर शत्रूशी लढला होता. माझा छत्रपती शिवाजी राजा या हिंदवी स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूशी लढला होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान फाडला होता. पुण्यात शहीद खानाला पुरता कोणला होता. पुरंदरच्या पायथ्याला ऐका पुरंदरच्या पायथ्याला मिर्जाशी तो चातुर्याने लढला होता. आग्र्याला जाऊन खुद्द औरंगजेबाला तो भिडला होता. या महाराष्ट्राच्या मातीत युग पुरुष माझा छत्रपती शिवराजा घडला होता. म्हणून तर म्हणावं लागतं इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर आणि इथं बसलेल्या प्रत्येक हिंदूच्या अंतःकरणावर राज्य करणारे राजे म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. मुठभर मावळ्यांना घेऊन लढले महाराज. काय आयुष्यामध्ये कमवलं मी सांगत असतो ऐका. मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला. मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला. अफजल खान पायंदाला सिंहालाही धाडला. करीतो वंदन मी कुलदैवताला, वीर शिवबा संभाजी राजाला. करीतो वंदन मी कुलदैवताला, वीर शिवबा संभाजी राजाला. मावळ्यांची निष्ठा आहे महाराज. मुठभर मावळ्यांना मी सांगित असतो हे हिंदुस्थानाला मिटवण्याकरता अनेकांचा जन्म झाला. काय बोलतो मी लक्षात घ्या बरं का. आपल्या हिंदू संस्कृतीला आपल्या परंपरेला डाग लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी मला असं वाटतं की यवनांनी करण्याचा प्रयत्न केला. मी सांगत असतो महाराज हिंदुस्तान को मिटाने वाले लाख थे. काय बोलतो मी लक्षात घ्या. हिंदुस्तान को मिटाने वाले लाख थे, औरंगजेब अफजल आदिल शाह ऐसे बहुत कमी ने हिंदुस्तान में पैदा हुए. हिंदुस्तान को मिटाने वाले लाख थे मगर हिंदुस्तान को बचाने वाले उनके भी बाप थे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र कधीतरी वाचा महाराज. मी सांगत असतो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक प्रकारची ऊर्जा आहे. आणि इथं बसलेल्या प्रत्येक तरुणाला माझी एक हात जोडून विनंती. काय विनंती मी सांगत असतो महाराज. आज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ असणारा पुतळा त्या ठिकाणी महाराज मला असं वाटतं गावामध्ये समर्पित केला. हा सुंदर असणारा त्या ठिकाणी अनावरण सोहळा त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी आयोजित झाला. हा सर्वांच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी महाराज अगदी भव्यदिव्य असणारा हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडतोय. हे आपलं सर्वांचं भाग्य. पण मी सांगत असतो या सगळ्या गोष्टी जोपासत असताना नुसतं राजांसारखं राहण्याचा प्रयत्न करू नका, त्यांच्यासारखं राहण्याचा प्रयत्न करू नका. राजांनी आपल्या जीवनात काय कार्य केलं किंवा त्यांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. हे काळाची गरज आहे. मी मनाचं बोलत नाही महाराज. ऐका तरुणांना मी सांगत असतो की राजांसारखी दाढी वाढवली छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही. राजांसारख्या मिशा वाढवल्या छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही. राजांसारखा गंध लावला छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पोशाख परिधान केला छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही. ज्या दिवशी तुमच्या डोळ्याने दिसणारी प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी तुम्हाला माय म्हणून पाहता आली, बहीण म्हणून पाहता आली, तुम्ही खरे छत्रपतींचे मावळे झाले. आपल्या जीवनात वर्णन करावं तेवढं कमी. मी सांगत असतो
निष्ठेबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला तर छत्रपती संभाजी महाराजांचं जीवन वाचा. काय निष्ठा होती महाराज धर्माप्रती. अरे औरंगजेब स्वतःची मुलगी देण्याकरता तयार होता, स्वतःची संपत्ती देण्याकरता तयार होता, स्वतःचा ऐश्वर्य देण्याकरता तयार होता, तरी सुद्धा शेवटच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत त्यांनी धर्माप्रती निष्ठा सोडली नाही महाराज. हा धर्म बदलला नाही, ही धर्माप्रती निष्ठा आहे महाराज. मी सांगत असतो, ऐका बसलेली मंडळी, जबाबदारीपूर्वक बोलतो महाराज. निष्ठेबद्दल जर बोलण्याचं असलं तर तरुण मंडळी ऐका, निष्ठेबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला तर मी सांगत असतो, निष्ठा जर बघायची असेल कधीतरी छत्रपती संभाजीनगरला जा. काय बोलतो मी लक्षात घ्या बरं का, हे जाणीवपूर्वक बोलतो महाराज मी. निष्ठेबद्दल जर त्या ठिकाणी महाराज मला असं वाटतं एखाद्याची निष्ठा बघण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी काय कट्टरता असते, आपल्या धर्माप्रती काय कट्टरता असते, हा जर त्या ठिकाणी बघायचं असेल कधीतरी छत्रपती संभाजीनगरला जा. आणि छत्रपती संभाजीनगरला गेल्याच्या नंतर तिथे एखाद्या मुस्लिम व्यक्तीला छत्रपती संभाजीनगर म्हणा, म्हणणारच नाही महाराज. तो काय बोलतो मी लक्षात घ्या, म्हणणारच नाही. तो काय बोलतो मी जबाबदारीपूर्वक बोलतो. तुम्ही अहिल्यानगरला जा. आता काही कालावधी मला असं वाटतं या नवरात्र उत्सवामध्येच काही धर्मकंटकांनी, काही जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी ज्या मार्गाने त्या ठिकाणी दुर्गा माताची पालखी चालली होती त्या मार्गाने त्या ठिकाणी एक वाक्य लिहिलं होतं, आय लव्ह मोहम्मद. मी सांगत असतो बरं का, काय बोलतो मी लक्षात घ्या, जाणीवपूर्वक बोलतो महाराज. ज्याला गाय कळत नाही आणि ज्याला माय कळत नाही तो हिंदूचा होऊ शकत नाही. हे डोक्यातून काढून टाका. ज्याला गाय आणि ज्याला माय कळत नाही, जाणीवपूर्वक बोलतो महाराज मी. आमचा धर्म एवढा पवित्र आहे, ऐका, आमचा धर्म एवढा पवित्र आहे, एवढा पवित्र आहे. अरे आमच्या धर्मामध्ये भावकीतली जरी मुलगी असली तरी तिला आम्ही बहिणीचा दर्जा देतो. कळतं ना माझं बोलणं? आमच्या धर्मामध्ये भावकीतली जरी मुलगी असली तरी आम्ही बहिणीचा दर्जा देतो. काही धर्मात फक्त दूध पारखं लागतं महाराज. आणि जिथं माय आणि गाय कळत नाही, बहीण कळत नाही, त्यांना कुठे डोक्यावर घेत बसले. आपल्या धर्माची जोपासना करा, काहीतरी घेण्यासारखा प्रयत्न करा महाराज. मी सांगत असतो, येणारा काळ खूप बिकट आहे. छत्रपती संभाजीराजांचं जीवन वाचा. अरे औरंगजेबाच्या जर जीवनाचा आढावा घेतला तर त्याच्या आयुष्यामध्ये असं एक सुद्धा कार्य नाही महाराज की त्याचा आदर्श घ्यावा. ज्याने सत्य करता आपल्या भावाला मारलं, आपल्या बापाला मारलं, त्याचा काय आदर्श घेणार महाराज. तरी सुद्धा काही त्या ठिकाणी बघा तुम्ही महाराज, छत्रपती संभाजीनगरला गेलो ना, काही जिहादी प्रवृत्तीचे असे माणसं आहे ते औरंगजेबाला आदर्श मानतात, जसं काय औरंगजेब त्याचा बाप आहे. बरोबर आहे का? मी अंतकरणातलं बोलतो महाराज. मी सांगत असतो महाराज, धर्माबद्दल आपण बोललं पाहिजे, आपल्या धर्माची जनजागृती आपण केली पाहिजे. ही येणाऱ्या काळाची गरज आहे. आपल्या धर्मातल्या परंपरा आपल्याला कळल्या पाहिजे. येणारा काळ खूप बिकट आहे. निष्ठेबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला तर आणखी सांगून जाईल महाराज. निष्ठा बघायची असेल तर मी सांगत असतो, निष्ठा बघावी ती माझ्या तान्हाजी मालुसरेंची. निष्ठा बघावी ती माझ्या तान्हाजी मालुसरेंच्या घोरपडीची. एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं यशवंती जर त्या ठिकाणी आता खाली आली तर शरीराचे 2 तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. आणि तिच्या जीवनातील निष्ठा जागृत झाली महाराज. एका ठिकाणी गोड असणारं वर्णन आलेलं आहे, ऐका. जवा चिट्टा कली घोर पडे जोरदार. शत्रूवरती शिवरायांनी चढविले ते हल्ले, अमर झाले स्वतंत्र केले महाराष्ट्राचे किल्ले. भगवा झेंडा तो फडफड, गड होता जरी अवघड,
कापड वर नेऊन येऊ बसली ना महाराज. अवघड बरं का, इतक्या वर पण नेता येत नाही महाराज, काय की नाही, अवघड आहे. सर्वांचं सहकार्य म्हणून चालली महाराज तेव्हा, नाही तर इतकं सोपं नाही बरं का. हे सांगत असतं ऐका. हा, आपला वेळ सुद्धा संपलेला बरं का, 11 वाजून गेले. झाला आपलं कीर्तन. शेवटचा अगदी 2 मिनिटात सांगतो. निष्ठेबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला तर निष्ठा बघावी ती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची. काय निष्ठा होती महाराज. एकदा का मेनाच्या बाहेर पडली, हा तिला तलवार नाही म्हणता येणार महाराज. हा, मला असं वाटतं आई भवानीने दिलेला तो प्रसाद होता म्हणून तिला तलवार म्हणत नव्हती, तिला भवानी म्हणत होते महाराज. एकदा का मेनाच्या बाहेर पडली तर शत्रूचा ठाव घेतल्याशिवाय परत त्या ठिकाणी परत येत नव्हती. आणि म्हणून तर म्हणावं लागतं ऐका 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 ऐका. पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी, रणात फिरली ना ती कधीच माघारी. तख्त दौलती समोर केली ना लाचारी, कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने खोरला, अरे मराठा मोयाचा वेश तिने पांघरला. धर्मरक्षणास सदा साज भवानी झाली, जुलम अत्याचारात आने ती लाली महाराष्ट्रावर. दिल्ली दरबारी, अरे हुजूर दरबारी महाराष्ट्रावर स्वार. पुण्यात शाही गया वस्तीला मग आला, शिवाजी आज नावया लागे शत्रूला. शाही गयाच्या घरात शुभ रात्रीचा शिरले, बघून मर्द शिवा खान मनी घाबरले. केला शिवमाने गनिमी ताऱ्याने हल्ला, शहीद मोर से या अल्लाह. केला मगर मैं बादशाह का बंदा हूँ सच्चा. बलिष्ठ शत्रूला शुभ रात्रीच ओळखले, प्रतापगडाच्या पैत्याशी भेटीला ते आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी शामियान्यामध्ये प्रवेश केला. ऐका 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 ऐका. शामियान्यामध्ये प्रवेश केला. राजांना बघितलं, खानाला आनंद झाला. पहिलं आलिंगन दिलं, ऐका ऐका. पहिलं आलिंगन दिलं प्रेमाचं होतं, दुसरं आलिंगन दिलं ते सुद्धा प्रेमाचं होतं, तिसरं आलिंगन दिलं राजांची मान आपल्या डाव्या बाजूमध्ये दाबली. मान कसबी झाला, जीव कसबी झाला. काय करावं काय करावं काय करावं, तेवढे आज कालावधीमध्ये खानाने वार केला. वार फुका गेला. अंगामध्ये चिलखत परिधान केलेलं होतं, गनिमी काबा केला, हातामध्ये लपवलेला बिछवा काढला, खानाच्या पोटात खुपसला. पत्त्याचा मोकाड छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी फाडला. म्हणून तर म्हणावं
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची होती महाराज. एवढी निष्ठा माणसाची असं बरं का. 5-10 मिनिटं शिल्लक गेले, सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो महाराज बरं का. मग ओघाओघात गेलं ते आवाज बसलेला आहे माझा. तर 9 दिवसापासून रोज कीर्तन आहे आणि सध्या थोडी तब्येत सुद्धा बिघडलेली, पण अमोल भाऊच्या पुढं काय चालणार महाराज. मला असं वाटतं एवढं सुंदर असणारी साऊंड सिस्टम आहे, एवढी सुंदर असणारी साऊंड सिस्टम असल्यानंतर काय बघायचं काय महाराज. खरोखर आवाज बसलेला होता, पण साऊंड सिस्टममुळे जाणवलं नाही बरं का. आणि खरोखर आपलं सर्वांचं भाग्य आहे. खरोखर गावातल्या सर्व तरुणांचं करावं तेवढं कौतुक कमी. पुन्हा एकदा सर्व तरुणांकरता जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तींना माणसांना माझी विनंती आहे, तरुणांनी आदर्श घ्यावा असं कार्य त्या ठिकाणी आपल्या गावात केलेलं आहे. त्यांना भरभरून त्या ठिकाणी सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. कारण आपण जर 2 हातांना दिलं तर तो परमात्मा आपल्याला 1000 हातांना देईल महाराज. आणि आपण जर कुत्सरपणा केला तर आपल्याला काडी लागल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे का. मी सांगत असतो महाराज, इतकं सोपं नसतं ते. कारण का तुम्ही माणसाला महाराज धर्म कार्यासाठी का दिलं पाहिजे. अरे दिलं पाहिजे, आपलं कर्तव्य महाराज. मी सांगत असतो आपल्या पवित्र धर्मासारखा किंवा आपल्या पवित्र संस्कृतीसारखी संस्कृती जगाच्या पाठीवर कुठंच नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तुमचं आमचं दैवत आहे महाराज. तुमचं आमचं दैवत आहे. मी अगोदर सांगितलं महाराज, बायकोचे स्वप्न करणारे तुम्हाला 1000 त्या ठिकाणी माणसं भेटतील. बायकोच्या स्वप्नातील ताजमहल बांधणारे तुम्हाला हजारो शहाजा भेटतील. पण आईच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण करणारे एकमेव छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी राजा होऊन गेला. हे राजांचं आपल्या गावात आगमन झालं, आपलं सर्वांचं भाग्य आहे महाराज. आणि मोठ्या थाटामाटामध्ये सर्व गावकरी मंडळींनी या सोहळ्याचं त्या ठिकाणी महाराज मला असं वाटतं कौतुक केलं. नव्हे अगदी तन मन धनाने सर्वजण त्या ठिकाणी सहभागी झाले. पण पुनश्च एकदा सर्वांना विनंती असेल, मला असं वाटतं भरभरून त्या ठिकाणी सहकार्य आपल्या त्या ठिकाणी सर्व तरुणांना करा, त्यांच्या पाठीशी उभा राहा. आणि मी सांगू का महाराज, तुम्ही नुसतं त्यांना पाठिंबा जरी दिला ना तर त्यांना पैसे सुद्धा मागायची गरज पडणार नाही तुम्हाला. काय बोल तुम्ही लक्षात घ्या. मला असं वाटतं की काही कालावधीमध्येच त्या ठिकाणी सर्व तरुणांनी ही भावना त्या ठिकाणी हा संकल्प अंतःकरणामध्ये निर्माण केला. आणि सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्प त्या ठिकाणी चांगला होता. त्याच्यामुळे मला असं वाटतं भगवंताला सुद्धा करुणा आली असावी. मला असं वाटतं सर्वांच्या डोळ्यासमोर असणारं हे स्वप्न, म्हणजे राजांचा अश्वरूढ असणारा पुतळा त्या ठिकाणी आपल्या डोळ्याने आपल्याला बघण्यासाठी प्राप्त झाला. खरोखर सर्वांचं भाग्य. तरुणांचं करावं तेवढं कौतुक कमी. म्हणून पुनश्च एकदा सर्वांना विनंती करेल की आपल्या तरुणांना असेल, सर्वच त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं जेवढं मंडळ असेल सर्वांना भरभरून सहकार्य करा. भरभरून सहकार्य. नाही सहकार्य करणं झालं तर किमान त्यांना आडवं येऊ नका महाराज. नाहीतर आडवं आले तर आड आला म्हणून पुढे याला शुक्र आडा आलता महाराज. बरोबर गुरुजी. धर्म कार्यामध्ये दान करण्यासाठी ज्यावेळेस त्या ठिकाणी बळीराजा त्रिपाद भूमी दान करणार होता, शुक्र आडवा आलता महाराज. आडवा आलता म्हणून शिष्यानेच काढी कोशिली महाराज त्या छिद्रामध्ये, तर त्या ठिकाणी डोळ्या फोडल्या गेला होता महाराज. आपलं तर काय होईल सांगता येत नाही महाराज. मी सांगत असतो की खूप मोठं असणारं अनमोल असणारं कार्य आपल्या जीवनात त्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर पूर्णत्वाला गेलेले. पण भरपूर सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. सर्व गावकरी मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आज आवर्जून कीर्तनाला उपस्थित असलेली सर्वच आमची गुणवान मंडळी, टाळकरी मंडळी, अगदी मला असं वाटतं अगोदरच मी सरळ अभंगाचा भाव तुमच्यासमोर प्रतिपादित केला होता. उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, संपुष्ट हे हृदय पेटी. कोणी साठवलं, सावता महाराजांनी साठवलं हृदय. मला असं वाटतं साठविला दाता त्रैलोक्याचा, जनाबाईंनी साठवलं. मला असं वाटतं हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कुंडीला, म्हणून संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठव. मला असं वाटतं की तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. पुनश्च एकदा सर्व गावकरी मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद कमी. आज आवर्जून त्या ठिकाणी सर्वजण बहुसंख्येने आमच्या माता माऊल्या उपस्थिती, इकडे त्या ठिकाणी पुरुष मंडळी असेल, तरुण युवा मित्र मंडळी असेल, अगदी सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुंदर असणारा हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमासाठी आदरणीय आमचे मृदंग सम्राट, मृदंग अलंकार जीवलग असणारे माझे मित्र नागेश दादांच्या सुद्धा चरणावर वंदन करतो बरं का. आज खूप मेहनत घेतली महाराज नागेश दादांनी, विशेष नाही. इकडे त्या ठिकाणी विष्णू बाबा असतील, आदरणीय आमचे माऊली महाराज असतील, माऊली महाराजांना सुद्धा दंडवत करतो. आपल्या गावातले सर्वच त्या ठिकाणी आमची ही गुरुबंधू मंडळी सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो. जाता सर्वांना 1 मिनिटाचा त्रास देण्याचा प्रयत्न करेल. अगदी 2 तासापासून आमची सर्व टाळकरी मंडळी बेंबीच्या देठापासून गाण्याचा प्रयत्न करतो. आमचे नागेश महाराज सुद्धा महाराज पूर्ण बोले चिंब झाले. मी सुद्धा अंतकरणापासून बोलण्याचा प्रयत्न करतो, पण तुमच्या काही मुंबईला धक्का नाही बरं का. मस्त शांत बसलेले महाराज. तुम्हाला म्हणावं लागतं टाळ्या वाजा, टाळ्या वाजा, टाळ्या वाजा. पार हा जीव जायला आला तरी तुम्ही काही टाळ्या वाजा नाही. पण सर्वांना 1 मिनिटापुरता त्रास देण्याचा प्रयत्न करेल. मी समोर जय श्रीराम अशी जय घोषणा करेल, समोर छत्रपती शिवाजी राजांच्या नावाचा जयघोष करेल. पाठीमागे सर्वांचा आवाज आला पाहिजे. 1 मिनिटापुरते सर्वांनी वरात घ्या. सर्वांनी वरात घ्या 1 मिनिटापुरते. समोर जय श्रीराम अशी जय घोषणा पाठीमागे सर्वांचा आवाज आला पाहिजे. शिवडीकर
आवाज असायला पाहिजे, आवाज असायला पाहिजे. कळू द्या सर्वांना, हे रक्त हिंदुत्वाचं आहे. आमच्या टाळकर मंडळी पाठीमागे बोलणार नाही, खाली बसलेल्या मंडळींचा आवाज आला पाहिजे. सर्वांनी हा सर्वांनी वरात घ्या. सर्वांनी जय श्रीराम. आवाज 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 अंतकरण बसून आला पाहिजे. आवाज असायला पाहिजे, आवाज असायला पाहिजे. अरे ज्यांनी मंदिराला त्यांच्या कानापर्यंत गेलं पाहिजे. सर्वांनी जय श्रीराम, जय श्रीराम. क्षत्रिय सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 हर. होईपर्यंत कोणीही जागा सोडू नका. सर्वांना नम्रतेची विनंती. विठ्ठल जय जय.